9.5 वर्ष झाली बऱ्यापैकी प्रयत्न करून आम्ही जेव्हा गिर जंगलात चरायला जायची किंवा त्यांचं फूड वगैरे साधारण द्यायचो त्यावेळेस त्यांच्या तब्येती एकदम अशा विकासाच्या, वेट लॉस व्हायचा त्यांचा. आता बऱ्यापैकी आता मिल्क चार्जर पण आम्ही वापरतोय तुमचं या कंपनीचं, आणि बऱ्यापैकी आता तब्येती बघा तुम्ही एकदम जवळून जर सगळे बघितलं, आमचे वासरं बघा, गायींच्या तब्येती बघा, सगळा कुठलीही गाय वेट लॉस झालेली ती तुम्हाला दिसणार नाही. सगळ्यांचं वेट गेन झालेलं आहे, तब्येती आहे. आणि जणायच्या वेळेस जे आम्हाला प्रॉब्लेम यायची पूर्वी, जणायच्या वेळेस मायांग बाहेर येणं किंवा गाय आजारी राहणं किंवा नंतर त्यांना मेडिकल जी ट्रीटमेंट द्यावी लागायची ती बऱ्यापैकी आता कमी झाली. आता 1-2 गायी आता 2-4 दिवसापूर्वीच व्यालेल्या आहेत, छोटे छोटे वासरं पण आहे. तर वासरांच्या तब्येती पण चांगल्या. आता ह्या वासरांच्या तब्येती बघा, समोर 2 गिरीचे वासरे आमचे, तर यांचं वजन असं बऱ्यापैकी भेटत नाही बघायला. तर इथं तसं आमचे घोडे पण तसे डांगीमध्ये पण अशा एवढ्या वजनाच्या, किंवा आता ही जवळ आमची 1.5 वर्षाचीच कालवड आहे, तर हिचं वजन आणि हाईट आणि हिची ग्रोथ बघा तुम्ही कशी आहे. ही जवळजवळ आता 20-21 महिन्याची कालवड आहे. तर ही पण बघा आता हिटवर यायला लागली, 21 महिन्यामध्येच ही हिटवर यायला लागली. तर डांगीमध्ये हा एक चांगला हे आहे. पाठीमागं बघितलं तर आमचे डांगी वळू पण आहे की ज्यांचे 17 आता ही गिरची बघा, ही गिरची जवळजवळ एक 9.5 महिन्याची कालवड आहे. बापरे. तर वाटणार नाही कोणाला की हिचं वय 9.5 महिने असेल, एवढी तब्येतीने एवढी जबरदस्त आहे. पाठीमागं जर कॅमेरा केला थोडंसं तर बघा आमचे डांगीचे जे ब्रीड आहे, तर डांगीचे वळू पण आता हा 18 महिन्याचा वळू आहे आमच्याकडे. आणि हा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. यातला कुठलं म्हणजे जे 38 ते 47 जे लक्षण आहे त्याच लक्षणांमध्ये युक्त आहे हा. म्हणजे कुठेही त्याला कुठलाही एक छोटासा सुद्धा त्याच्यामध्ये फॉल्ट नाहीये. असा एक महाराष्ट्र चॅम्पियन पण आमच्याकडे आहे. त्याच्या सोबत तसाच क्वालिटीचा वळू आहे. हे 20-20 महिन्याच्या ब्रीडिंगसाठी आम्ही आणलेले. तर त्या पद्धतीचं आता हो 17-18 महिन्याचे, 17-18 महिन्यामध्ये त्यांची ग्रोथ बघा कशी. आणि आमचे घोडे जे आहे हे पण बच्चे आता, हा 20 महिन्याचा आहे आणि हा 18 महिन्याचा आहे. बरं, आता ह्या सर्वांना तुम्ही मिल्क चार्जर कधी चालू केलं? मिल्क चार्जर जवळ आता 4-5 महिन्यापासून आम्ही सुरू केलंय. तेव्हापासून बऱ्यापैकी ग्रोथ आम्हाला आता मिळतीये. 100 ग्रॅम सकाळी आणि 100 ग्रॅम संध्याकाळी आम्ही आमचे जे काही पाट्या असते म्हणजे ढेप चुनी जे काही भरड असतं आमचं त्याच्यामध्ये आम्ही सकाळी 100 ग्रॅम आणि संध्याकाळी त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मिक्स करून देतो. सर्वांना देता की फक्त ज्या दूध आहे त्यांना देता? आता आम्ही तर आमच्या सगळ्या गायीवर प्रेम आहे, आम्ही सगळ्यांनाच देतोय. पहिली गोष्ट तर आम्ही कोणा अशा बाहेरच्या कंपन्या यांच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही, कारण मार्केटिंगसाठी रोजच आमच्याकडे कोणी ना कोणी येतं, तर किती लोकांचा प्रॉडक्ट खरेदी करायचा हा एक मोठा प्रश्न असतो. पण जेव्हा हा लहान भाऊ आमचा युवराज आणि जाई बऱ्यापैकी चौकशी केली, काही शेतकऱ्यांशी फोनवर चर्चा करून सगळ्या गोष्टीचा मागोवा घेतला आणि अनुभव त्यांचे ऐकून घेतले, तेव्हा मग आम्ही थोडंसं विश्वास ठेवायला सुरुवात केली. आणि मग एक प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला म्हटलं की आपण बघूया एखादी कॅन त्यांची वापरून, एक डबा आपण वापरून बघितला. तर सुरुवातीला एक डबा वापरल्यानंतर थोडंसं परिणाम आम्हाला दिसायला लागले की बऱ्यापैकी थोडंसं गाईचं दूध पण वाढते आणि स्किन जी आहे स्किनवरची चमक पण वाढली आणि ग्रोथ वेट गेन थोडंसं व्हायला लागलं. चोपडेपणात चमक जी त्वचेची जी चमक आहे ती थोडी आम्हाला वाढल्यासारखी वाटली आणि मग आम्ही कंटिन्यूस ते प्रोडक्ट आता वापरायला सुरुवात केली आहे. बरं, आता म्हणजे तुम्ही चोपडेपणा वाढलाय, सगळ्या शांतपणा पण वाढला जनावरांचा. काय नाही ही समोर दिसते ही काय करायची, पातळ जुलप करायची नेहमी, शेण पातळ द्यायचं कंटिन्यू पातळ कायम, तिला दूध काढायला गेलं कधी पातळ संडास करायची. बरं, पण आता जसं मिल्क चार्जर चालू केले ना तो तसं ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हा ही समोर दिसली आणि लाता खूप मारायची आता तो प्रकारचा बंद झालाय. तिला चराड जरी मारलं पायाला वाहाला जरी घातला तरी तिला आता मारायची, उड्या मारायची. पण तेव्हापासून तो एक प्रॉब्लेम तिचा सॉल्व्ह झालाय. आम्हाला तो एक मोठा फायदा झाला. वापरण्याच्या पूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय बदल वाटतो? त्यावेळेस गाईंचा बऱ्यापैकी वेट लॉस व्हायचा, खायला तर सगळ्यांनाच द्यायचो पण वेट लॉस थोडासा राहायचा. आम्हाला असं वाटायचं की आपण एकेरी चारा देतोय त्याच्यामुळे थोडंसं असं असण्याची शक्यता आहे असं वाटायचं. पण मग याच्यातून बऱ्यापैकी फायदा तर दिसतोय आता आम्हाला. तुम्ही कंटिन्यू चालू ठेवले असं ऐकलं मी? कंटिन्यू खुराक चालूच आहे आम्हाला. तुम्हाला किती दिवसाला किती लागतं? 10 दिवसाला 25 किलो लागतं. 10 दिवसाला 25 किलो लागतं? गाय सोनं खाऊन शेण देते साहेब. पण गाव विश्वास आहे मात्र मी मला सांगितलं. आणि गोमय वसते लक्ष्मी, गायच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. हे ज्याला कळलं ना त्याच्या घरी लक्ष्मीचा निवास झाल्याशिवाय राहणार नाही.
ती घडी आहे किंवा याची जी पोझिशन आहे सगळी बरोबर आहे ना. तर बरोबर. जेव्हा गाय शेण देते ना तर त्याच्या घड्या कशा पडतात त्याच्यावरती गायचं पोट किती दुरुस्त आहे आतमध्ये. हे त्याच्यावर कळतं. गाय जर पातळ म्हणजे ह्या घड्या जर अजिबात पडल्या नाही तर समजा गायचं पोट बिघडलेलं आहे. आता ह्या घड्या व्यवस्थित जर सेपमध्ये खाली पडलेल्या आहे आणि त्याच्यावरती ह्या निशाण्या जर आल्या तर समजा गायचं पोट अगदी दुरुस्त बरोबर. आहे आणि आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची संख्या चांगली आहे. नाही याच्यामध्ये जे पडदे येतात वरून जे श्लेष्मा येतो ना वरून लिग्निन पचल्याचं लक्षण येते म्हणजे त्याला आपण फॅट म्हणतो. तर फॅट जे आहे तो चिकट पदार्थ तो म्हणजे तुमचं लिग्निन ज्यावेळेस पचतं कडक भाग त्याच्यानंतर तयार होतं. तुपाची क्वालिटी आणि गुणवत्तामध्ये पण बऱ्यापैकी फरक जाणवते. म्हणजे स्निग्ध पदार्थ जे आहे त्याच्यामध्ये चिपचिपा पण ज्याला आपण म्हणतो तो बऱ्यापैकी आहे. त्याचा जो कलर जो आहे तो सूर्याशी संबंधित म्हणजे पिवळसर ज्याला म्हणतो आपण त्याचा पिवळापणा हा काचेपणा म्हणजे असा ट्रान्सप्लंट कलर जो आहे तो बऱ्यापैकी तसा त्याचा आता मिळतोय आपल्याला. मिल्क चार्जरचा रोल दूध व्यवसायामध्ये किती मोठा आहे काय वाटतं मला? नाही चांगलाच. नक्कीच शेतकऱ्यांनी त्याचा वापर करायला पाहिजे. दुधाची फॅट नक्कीच वाढेल. जे दूध विकणारे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये फॅट नक्कीच वाढणार आहे आणि दुधाची जी मिल्किंग कॅपॅसिटी गायची ती पण मिल्किंग कॅपॅसिटी पण गायची नक्कीच वाढणार आहे त्याच्यामध्ये. आणि रिप्रेग्नेंट जो प्रॉब्लेम आहे बऱ्याच गायींमध्ये रिप्रेग्नेंटचा मोठा प्रॉब्लेम असतो. गाय माझावड येणे किंवा व्यवस्थित माझा आला तरी ती न राहणे हा मोठा प्रॉब्लेम आहे आज गायींमध्ये. तर तो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी सुद्धा ते बऱ्यापैकी मला वाटतं चांगलंच आहे. प्रभावी काम करतं नक्कीच. ओके. पहिले 2 पॅकेट पर्यंत आपल्याला फरक नव्हता पडला. एका गाईला पडला. तुला काय फरक पडला होता? तर जे शेण आहे आपलं एका गाईचा जी आपली सायवाल मध्ये मिक्स गाय होती आपण खास तिच्यासाठीच आपण बादली नेली होती पहिली. तुमचं गाव कुठलं? बरं. हा. तर ती पहिले जिचं शेण होतं एकदम घट्ट राहायचं. तिची पचनक्रिया एकदम व्यवस्थित होती काही प्रॉब्लेम नव्हता. पण तिचे 2-3 इथं झाल्यानंतर तिचं शेण पूर्ण पातळ झालं होतं. बरोबर. मग आपण खास तिच्यासाठी कायमस्वरूपीच पातळ झालं होतं. हा. बर. त्याच्यानंतर मग आपण तिच्यासाठी खास बादली घेऊन गेलो. बर. ती वापरली तर बाकीच्या दुसरी काय होती तिला फरक पडला पण तिला लवकर काय फरक पडला नाही. म्हणजे जी कंटिन्यू पातळ द्यायची तिला फरक नाही. हा जिच्यासाठी खास नेलं होतं तिला लवकर फरक पडत नाही. बर. मग सरांना आपण दुसऱ्यांदा कॉल केला का आपली एक बादली संपली अजून काय फरक पडला नाही. बर. ते म्हणे अजून एक वापरून बघा. बर. अशा आपल्या 2 बादल्या पूर्ण संपल्या. तुमच्या टीमचा पण फोन आला फीडबॅक घेण्यासाठी. तुम्ही मिल्क चावर वापरताय तुम्हाला काय फरक जाणवतोय. त्यांना पण बोललो. त्यांनी मला विचारलं तुम्ही काय प्रमाणात देताय तुम्ही प्रमाण वाढवा. बरोबर. आपण 3 दिवस लगातार 100 ग्रॅम सकाळ संध्याकाळचं प्रमाण वाढवलं परत कमी केलं सगळं करून बघितलं. मग जेव्हा आपण 3री बादली सुरू केली तेव्हापासून आपल्याला फरक जाणवायला सुरुवात दिली. 3री बादली यांनी दिली? हा 3री बादली त्यांनी दिली. का बाबा नाही रिझल्ट आली तर पैसे मी दिला असं. पण मग 3ऱ्या बादलीपासून आपल्याला फरक जाणवायला सुरुवात झाली. शेण आपलं घट्ट होत गेलं. घट्ट झाल्यामुळे आपल्याला कळायला लागलं की तिची पाचन क्रिया सुधारली आता. पण तिने किती कालावधी घेतला? 2 बादल्यांचा म्हणजे 1.5 महिन्यात त्या गायीने काही रिस्पॉन्स दाखवला? रिस्पॉन्स नाही दाखवला. मला कोणीतरी विचारला प्रश्न मिल्क चार्जर किती दिवस चालू ठेवायला पाहिजे? बर. त्यांच्या शेळ्यांना वापरलंय त्यांनी आता तेच सांगतील शेळ्यांना काय रिझल्ट वाटले. हो. राम राम. काय नाव तुमचं? लक्ष्मण मुरलीधर डगळे. अच्छा. कुठं राहता तुम्ही? शेळीला वापरता? हो शेळीला वापरता. लोक गायांना डेअरिंग करत नाही तुम्ही शेळ्यांना पठ्ठे वापर. त्यांचे बोकड पण असेल सर जबरदस्त इथंच रस्त्यावरच बघून जातो. अच्छा. काय फरक पडलाय? फरक एकदम म्हणजे तंदुरुस्त आहे एकदम. जाताना बघता येईल का? हो. मग किंमत किती असं घ्यायची? वजन वाढलं. किती वजन वाढलं? वजन आता केलेलं नाही तरी साधारण 80-90 याचं वजन. आता काय किंमत असं घ्यायची? याची आता 40-45. काय 1000? हा. अच्छा 40-45 म्हणजे गायची किंमत आहे. हा. आणि याची किंमत काय आता? त्याची याच लेवलला. बर. शेण आताच आहे 3 महिन्याच आहे सगळं. हा 3 महिन्याच्या आतला गंज आहे. 3-3.5 महिन्याच्या आतला. अरे बापरे. वरच्या डायरेक्ट कुठलेले तुम्ही? हो.
बघा ना मध्ये पहा तुला आधी मध्ये करा हे पा. अरे बापरे पूर्ण क्लिअर आहे माझी. हा एकदम जबरदस्त म्हणजे पूर्ण जिवंत आहे. आणि बघा वास किती छान आहे. वास नाही त्याला म्हणजे असा घाण वास नाही, चांगला वास आहे त्याचा. सुरुवातीला जे सेटिंगच नव्हती होत त्याला याची हो तर जसं आपला बेसल डोस वगैरे टाकला सॉइल चार्जर दिले नंतर मग याची सेटिंग चांगली. आम्हाला सगळ्यांनी सुरुवातीला घाबरवलं होतं की निम्याच्यावर प्लॉट तुमचा जाईल, व्हायरस येईल, हे जाईल. आम्ही पण सुरुवातीला घाबरलेलो होतो पण व्हायरस आला. श्रेय कशाला द्याल तुम्ही? नक्कीच सॉइल चार्जरला. खर्च किती केला आणि माल तुम्हाला तयार किती झाला आता? आता पहिल्यांदाच आमची म्हणजे किती परवा किती 4 टन गेला. 4 टन गेला. पहिल्यांदाच आमची हार्वेस्टिंग झाली, फर्स्ट हार्वेस्टिंग झाली. सुरुवातीला काय झालं, सुरुवातीला सांगितलं 2-3 महिने आमचे फ्लावर खूप ड्रॉपिंग व्हायचे. आम्ही टेन्शन मध्ये आलो होतो अरे ड्रॉपिंग होते, माल त्यावेळेस वापरलेलं नव्हतं. त्यावेळेस नव्हतं. मग सांगितलं मग 2 महिन्यानंतर आम्ही हे वापरलं. रिझल्ट आहे मग ड्रॉपिंग थांबली, माल लागला लगेच ड्रॉपिंग थांबलं. पण नक्की तेवढं लगेच सांगता येईल. आता इथून इथे गॅप पडला का नाही? हो हा गॅप पडला एवढं ड्रॉपिंग तयार झालं. हे ड्रॉपिंग करण्याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? ह्या झाडाचं अनालिसिस जर आम्ही केलं तर आपण काय सांगतो की आता जर याला जर ह्या एवढ्या जागेमध्ये प्रत्येक झाडाची तुमची कंडिशन हीच आहे की एवढ्या जागेतला माल काय झाला ड्रॉपिंग झाला. आता तुम्ही मोजलं याच्यामध्ये किती फळं असेल? 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर आहे. तिकून पण 4-5 असतील म्हणजे 10-12 फळं त्याचे गळाले. आता 10 फळं जे आहे 10 फळं एक फळ किती किलो आहे? 2 किलो कमी. 2 किलो म्हणजे 20 रुपयाचं. मग 10 फळं केवढे झाले? केवढे झाले? 200 रुपये. झाडं किती आहे? गुणिले 200 रुपये किती झाले? 4 लाख रुपये. किती? 4 लाख रुपये. बेसल डोस केवढ्याचा आहे? 40,000. तयार झालेली. आणि तिचा कलर पहा. सगळ्यात मेन गोष्ट कलर पहा. असा पपईचा कलर राहतो का मार्केटमध्ये? गोल्डन कलर आहे. हा एकदम चमक. आणि हातामध्ये किती किती सॉफ्ट वाटते बघा पपई. तुम्ही इतर पपया घ्या हातामध्ये अशा दगडासारखे वाटतात. ही वजनदार आहे तरी पण सॉफ्ट वाटते. काय आता ही पपई वजनदार आहे बरं का सर, परंतु जसं बाळाचं वजन आईला लागत नाही ना तसं एवढी सुंदर आहे ना, असं याचं वजन नाही लागत हाताला. जे तिचं ते काय काय म्हणतो आपण, तिची क्वालिटी एवढी सुंदर आहे. बरोबर आहे की नाही? आणि आत्ताच तोडलं ना आपण तुमच्या समोर. हे तुमचं तूप आहे ना? हे तूप आहे आपलं सर. बरं म्हणजे हे तुम्ही पूर्णपणे आपल्या तुमच्या देशी पद्धतीने बनवता सगळं? हो. त्याचा वास बघा तुम्ही कसा आहे. इथून खाली सॉलिड आहे, इथून वरती. नाही आता ते गरम करून थोडंसं हे केलं ना. अच्छा घट्ट झालं का मग ते थोडं आता ते आता जस्ट गरम केले ना म्हणून तसं दिसतंय ते. ते तुमचं नॉर्मली पाहिलं तर कसं दिसत आहे? खाली सॉलिड पार्ट असतो, वरती लिक्विड असं असतं ना? तसंच असतं. चमक वगैरे एकदम एक नंबर आहे. चमक म्हणजे त्याचा नुसतं डबा खोलला तर कमीत कमी खोलल्या खोल्यात 20 फुटावरती वाजत. बरोबर बरोबर. चला, तुमचं काम तुमच्या पद्धतीने चालू होतं. तुमचा आमचा परिचय आहे का कधी? आज आमची आपली पहिली भेट. पहिलीच भेट. आणि पहिल्या भेटीमध्येच तुमच्याकडनं एवढी सगळी माहिती मिळाली, छान वाटलं. नक्कीच आम्ही यातून तुमच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न करू. आणि असाच वारसा जो आहे स्वर्गीय डॉक्टर राजीव दीक्षित जे आहेत त्यांच्याकडनं मिळालेली जी प्रेरणा आहे, तर मी पण त्याचा एक थोडासा एक साधक आहे. त्याप्रमाणे त्यांचे विचार मला पण खूप आवडले. पहिल्या मी त्यांचे विचार खूप ऐकलेले आणि खरंच त्यांची तळमळ पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण एक खारीचा वाटा उचलूया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि परिचय द्या तुमचा पहिला. माझं नाव जगमोहन सिंग वसंत सिंग परदेशी, गाव बोरखिंड, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. सिन्नर तालुक्यामध्ये आमचं घाटाच्या खाली पश्चिम पट्ट्यामध्ये गाव येतं. हे गाव सिन्नर तालुक्यामध्ये? सिन्नर तालुक्यामध्ये. ओके. तुमचं इथे गो आधारित जे काही प्रकल्प आहे, काय नाव आहे तुमचं? सह्याद्री राधाकृष्ण गौशाला बहुउद्देशीय संस्था म्हणून आमची ही गायींच्या संबंधित गायींचं ब्रीडिंग करणारी एक संस्था आहे. बरं. आणि इथं देशी गायीवर आमचं बऱ्यापैकी काम आहे. गेली 9.5 वर्ष आदरणीय राजूभाई दीक्षितांच्या प्रेरणेने आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. ओके. याच्यामध्ये भारतातल्या ज्या काही देशी गायी आहेत यांचं दूध बऱ्यापैकी संपलं आणि लोक श्वेत क्रांतीच्या नादी लागल्या आणि बाहेर विदेशी ज्या गायी आणल्या, क्रॉस आपले ज्याला म्हणून आपण की ब्रीड जे बदललं, संकरित ब्रीड जे आणलं याच्या आणि काही जे जर्सी वगैरे आपण म्हणून होस्टेन फ्रिजियन जे काय आहे, तर त्याच्यामध्ये दुधाची जी गुणवत्ता आहे ती बऱ्यापैकी खालवली.
भारतीय गायींची दुधाची जी गुणवत्ता आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे. दुधाला आता शास्त्रामध्ये अमृताचा शब्द आहे, म्हणजे अमृता समान देशी गायीचं दूध आहे. आणि यजुर्वेदामध्ये त्याचे रेफरन्स पण सापडतात की त्याचं तुपाचे घृताहुती यज्ञांमध्ये सांगितलेली आहे, दूध अमृता समान. म्हणजे आणि गाव विश्वस्य मातरम, गाय ही विश्वाची आई आहे. कारण एखाद्या लहान बाळाची आई जर गेली तर गायीचंच दूध पाजून त्याला मोठं केलं जातं. म्हणून आपल्या कीर्तनांमध्ये सुद्धा देशी गायीचं वर्णन होतं की कृष्णाच्या काळामध्ये दुधाचे दही दुधाचे पाट व्हायचे. मग मी अभ्यासाला सुरुवात केली की आपल्या देशी गायीचं दूध गेलं कुठं, तर त्याच्यामध्ये क्रॉस ब्रीडिंग, इन ब्रीडिंग जे आपल्याकडे झालं, तर ब्रीडिंगचा जो काही सत्यानाश आपल्या भागामध्ये झाला, म्हणजे ह्या शब्दात मी बोललेला होता की आपल्या पूर्वीच्या काही लोकांनी ही टेक्नॉलॉजी आपल्या पुढच्या लोकांना काही शिकवली नाही किंवा गव्हर्नमेंट सुद्धा त्याला तेवढं जबाबदार आहे. तर मग आपल्या देशी गाईचं दूध कसं वाढेल ह्या गोष्टीसाठी 9.5 वर्ष झाले आम्ही झटतोय. म्हणून आता डांगी इथं जी नाशिकची आपली प्रॉपर जी नसल आहे, आता भारतामध्ये फक्त 250 पैकी आता 38च नसल बाकी आहे. तर त्याच्यामध्ये देशी ज्या वंशाच्या ज्या गायी आहे, नाशिकची जी देशी गाय ही समोर आपल्याला दिसते ही डांगी गाय आहे. डांगीवरती आता आमचं बऱ्यापैकी रिसर्च सुरू आहे. तर डांगी आता आमच्याकडे 3, 4, 5 लिटर एका टायमाला कशी दूध देईल याचं नियोजन सुरू आहे. 3, 3.5, 4 लिटर एका टायमाला दूध देणारी डांगी आमच्याकडे आहे आता. आणि दुसरं गीरवर आमचं काम सुरू आहे. तर गीर ही बऱ्यापैकी गुजरातची ब्रीड आहे, पण आपल्या इकडे सुद्धा ह्या वातावरणात ती सूट होईल का, कारण आमचा हा जो सह्याद्रीचा पर्वतरांगाचा जो परिसर आहे की इथं बऱ्यापैकी गीर सूट होत नाही. 9.5 वर्ष झाले बऱ्यापैकी प्रयत्न करून आम्ही जेव्हा गीर जंगलात चरायला जायची किंवा त्यांचं फूड वगैरे साधारण द्यायचो, त्यावेळेस त्यांच्या तब्येती एकदम अशा विकासाच्या, वेट लॉस व्हायचा त्यांचा. आता बऱ्यापैकी आता मिल्क चार्जर पण आम्ही वापरतोय तुमचं या कंपनीचं, आणि बऱ्यापैकी आता तब्येती बघा तुम्ही एकदम जवळून जर सगळे बघितलं, आमचे वास्त्र बघा, गायींच्या तब्येती बघा, सगळा कुठलीही गाय वेट लॉस झालेली ती तुम्हाला दिसणार नाही. सगळ्यांचं वेट गेन झालेले तब्येती आहे. आणि जणायच्या वेळेस जे आम्हाला प्रॉब्लेम यायचे पूर्वी, जणायच्या वेळेस मायांग बाहेर येणं किंवा गाय आजारी राहणं किंवा नंतर त्यांना मेडिकल जी ट्रीटमेंट द्यावी लागायची ती बऱ्यापैकी आता कमी झाली. आता 1-2 गायी आता 2-4 दिवसापूर्वीच व्यालेल्या आहेत. छोटे छोटे वासर पण आहे. तर वासरांच्या तब्येती पण चांगल्या. आता हे वासरांच्या तब्येती बघा, हे समोर 2 गिरीचे वासरे आमचे, तर यांचं वजन असं बऱ्यापैकी भेटत नाही बघायला. तर इथं तसं आमचे घोडे पण तसे. डांगीमध्ये पण अशा एवढ्या वजनाच्या, किंवा आता ही जवळ आमची 1.5 वर्षाचीच कालवड आहे, तर हिचं वजन आणि हाईट आणि हिची ग्रोथ बघा तुम्ही कशी आहे. ही जवळजवळ आता 20-21 महिन्याची कालवड आहे. तर ही पण बघा आता हीटवर यायला लागली, 21 महिन्यामध्येच ही हीटवर यायला लागली. तर डांगीमध्ये हा एक चांगला हे आहे. पाठीमागं बघितलं तर आमचे डांगी वळू पण आहे की ज्यांचे 17 आता ही गीरची बघा, ही गीरची जवळजवळ एक 9.5 महिन्याची कालवड आहे. बापरे. तर वाटणार नाही कोणाला की हिचं वय 9.5 महिने असेल, एवढी तब्येतीने एवढी जबरदस्त आहे. पाठीमागं जर कॅमेरा केला थोडस तर बघा आमचे डांगीचे जे ब्रीड आहे, तर डांगीचे वळू पण आता हा 18 महिन्याचा वळू आहे आमच्याकडे. आणि हा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. यातला कुठलं म्हणजे जे 38 ते 47 जे लक्षण आहे त्याच लक्षणांमध्ये युक्त आहे हा. म्हणजे कुठेही त्याला कुठलाही एक छोटासा सुद्धा त्याच्यामध्ये फॉल्ट नाहीये. असा एक महाराष्ट्र चॅम्पियन पण आमच्याकडे आहे. त्याच्या सोबत तसाच क्वालिटीचा वळू आहे. हे 20-20 महिन्याच्या ब्रीडिंगसाठी आम्ही आणलेले. तर त्या पद्धतीचं आता हो 17-18 महिन्याचे, 17-18 महिन्यामध्ये त्यांची ग्रोथ बघा कशी. आणि आमचे घोडे जे आहे हे पण बच्चे आता, हा 20 महिन्याचा आहे आणि हा 18 महिन्याचा आहे. बरं, आता ह्या सर्वांना तुम्ही मिल्क चार्जर कधी चालू केलं? मिल्क चार्जर जवळ आता 4-5 महिन्यापासून आम्ही सुरू केलंय. तेव्हापासून बऱ्यापैकी ग्रोथ आम्हाला आता मिळतीये. 100 ग्रॅम सकाळी आणि 100 ग्रॅम संध्याकाळी आम्ही आमचे जे काही पाट्या असते, म्हणजे ढेप चुनी जे काही भरड असतं आमचं, त्याच्यामध्ये आम्ही सकाळी 100 ग्रॅम आणि संध्याकाळी त्याच्यामध्ये 100 ग्रॅम मिक्स करून देतो. सर्वांना देता की फक्त ज्या दूध आहे त्यांना देता? आता आम्ही तर आमच्या सगळ्या गायीवर प्रेम आहे, आम्ही सगळ्यांनाच देतोय. असा काही भेदभाव आमच्या गोशाळेमध्ये नाहीये की जे दूध देत आहे त्यांना देतो. पहिली गोष्ट, माझा दुधाचा धंदा नाहीये. बरोबर. माझ्याकडे जेवढं काही 10, 20, 25, 30 लिटर दूध रोजचं निघतं ते आम्ही कुठेही 12 वर्षात 1 लिटर दूध विकलेलं नाहीये. समाजासाठी समजा हा प्रोजेक्ट चालू केला तर मग समजा समाजाला दिशा मिळावी, समाजाला प्रेरणा मिळावी, ते जर काही लोक म्हणतील तुम्ही जर दूध व्यवसाय करत नाही तर मग तुमच्या या सगळ्या भाषणाचा आम्हाला काय उपयोग? नाही, बरोबर आहे. दूध, पहिली गोष्ट काय झालंय, दुधाच्या लोक मागं लागले. दुधाशिवाय काही प्रोडक्ट घेता येतील का, तर हा याचा रिसर्च माझा खूप मोठा आहे. माझी गाय गोमूत्र किती देते साहेब ते मी पहिले बघतो. माझी गाय आता दूध जसं हसलो ना तसे बाकी सगळे शेतकरी हसतील. आता मी काही दूध जे विकणार आहे त्यांना, शेतकऱ्याला मी बोलवतो की तुमचं दूध काय भाव जातं, थोडं समोर येऊन सांगा. दुधाचा रेट काय आज तुमचं गाईचं दूध जे जाते 30 रुपये लिटर दुधाचा रेट आहे.
त्या दुधाच्या गाईला पण तेवढं सगळं चारा पाणी जे काही फूड आहे म्हणजे ढेप चुनी काय आणि जे काही तुमच्यासारखं मिल्क चार्जर वगैरे सगळं ते पण चारावं लागतं. आणि माझी जी गोमूत्र देणारी गाय ना साहेब, माझं गोमूत्र जातं 800 रुपये लिटर, तर मी दुधाच्या मागे नादी का लागू. आणि तरी दूध मला जे मिळते 25-30 लिटर, आता माझ्या 4-5 गाई जनलेले आहे, माझं 25 लिटर एका टायमाला दूध निघते. तर त्याच्यामधून मी देशी गाईचं तूप बनवतो. तूप देशी गाईचं ओरिजिनल तूप आज मार्केटमध्ये राहिलेलं नाही. तर ओरिजिनल तूप माझ्याकडे 1-1, 1.5, 2-2 महिन्याचे नंबर लागलेले असतात, लोक वेटिंगला असतात. 3,000 रुपये किलोने मी तूप विकतो. जर मला 30 लिटर दूध लागतं 1 किलो तूप तयार करायला, तर माझं असंही 100 रुपये लिटर माझं दूध घरच्या घरी विकलं जातं. मला कोणाच्याही दारामध्ये माझी किटली किंवा कॅन किंवा माप घेऊन जायची गरज नाही. मला मोटरसायकलला किक मारून सकाळी आणि संध्याकाळी कोणाच्या घरी चक्कर मारायची गरज. आणि कितीही सुंदर आणि कितीही चांगलं दूध द्या, लोक म्हणतील आज भाई दूध खराब हो गया, चाय पतला हो गया. आणि विशेष म्हणजे मला सांगायचंय, ऐकताना थोडंसं ऐकणाऱ्यांना थोडं हेवा वाटेल की दूध चहामध्ये टाकण्याची गोष्ट नाही. दूध हे अमृत आहे हो, ते विषामध्ये कशाला टाकायचं. दूध प्रॉपरच अमृत आहे, तर ते प्रॉपर त्या पद्धतीने सेवन झालं पाहिजे, तेव्हा शरीर पुष्ट होईल. आणि दुधामध्ये ताकद पण आहे पुष्ट करण्याची. आता शंका बऱ्याच निरसन केल्या आमच्या. आता तुमचं दुसरं अंगही आपल्याला बघायचंय, तुम्ही शेती पण करता, त्याचबरोबर ह्या सगळ्या जे काही आपण ज्याला गोमय म्हणतो किंवा गोदूध आहे, गो अमृत आहे, या सगळ्यांपासून तुम्ही औषधी पण बनवता. यस. तर त्याच्यापूर्वी आज आपण एक मिल्क चार्जर वापरलंय, तर मग तुम्ही शेतकरी या नात्याने किंवा तुम्ही एक आज वैद्य म्हणून पण काम करता, मग ते वैद्य म्हणून तुम्ही जे काही पेशंटसाठी उपचार करता, त्या उपचारासाठी तुम्ही सगळी शेण असेल, गोमूत्र असेल, दूध असेल, तूप असेल, दही असेल, यांचा वापर करता, पंचगव्य ज्याला आपण म्हणतो. बरोबर. तर मग हे सगळं करत असताना तुमच्या म्हणजे एकदम सुंदर प्रकारे चाललेल्या या सगळ्या एक प्रयोगामध्ये, उपक्रमामध्ये तुम्हाला मिल्क चार्जरची म्हणजे शोध कसा लागला आणि सुरुवात कशी झाली? नाही, मिल्क चार्जरचे तुमचे जे काही गोकुळ गायधणी म्हणून साहेब आमच्याकडे आले होते. माझ्याकडे तसं पुऱ्या भारतातून पेशंट येतात, तर आम्हाला सुरुवातीला वाटलं की ते पण पेशंट आहे, आणि त्या अनुषंगानेच ते आमच्याकडे आले होते. आणि त्यांनी जेव्हा बघितलं आमचं काम, तर त्यांनी आम्हाला थोडंसं आयडियाज दिलं. पहिली गोष्ट तर आम्ही कोणा अशा बाहेरच्या कंपन्या यांच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही, कारण मार्केटिंगसाठी रोजच आमच्याकडे कोणी ना कोणी येतं, तर किती लोकांचं प्रॉडक्ट खरेदी करायचा हा एक मोठा प्रश्न असतो. पण जेव्हा हा लहान भाऊ आमचा युवराज आणि त्याही बऱ्यापैकी चौकशी केली, काही शेतकऱ्यांशी फोनवर चर्चा करून सगळ्या गोष्टीचा मागोवा घेतला आणि अनुभव त्यांचे ऐकून घेतले, तेव्हा मग आम्ही थोडंसं विश्वास ठेवायला सुरुवात केली. आणि मग एक प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला म्हटलं की आपण बघूया एखादी कॅन त्यांची वापरून, एक डबा आपण वापरून बघितला. तर सुरुवातीला एक डबा वापरल्यानंतर थोडंसं परिणाम आम्हाला दिसायला लागले की बऱ्यापैकी थोडंसं गाईचं दूध पण वाढते आणि स्किन जी आहे, स्किनवरची चमक पण वाढली आणि ग्रोथ, वेट गेन थोडंसं व्हायला लागलं. त्याच्यामुळे नजर लागेल असंच खांदा बिंदा मस्त पैकी त्याची चोपडेपणा वाढला असेल ना. चोपडेपणा, चमक जी त्वचेची जी चमक आहे ती थोडी आम्हाला वाढल्यासारखी वाटली आणि मग आम्ही कंटिन्यूस ते प्रोडक्ट आता वापरायला सुरुवात केली आहे. बरं, आता म्हणजे तुम्ही चोपडेपणा वाढलाय, सगळं शांतपणा पण वाढला जनावरांचा. शांतता आहे. आता गिर जे व्हरायटी आहे ती शांत आहे, तशी डांगी जी व्हरायटी ती खूप ऍक्टिव्ह आहे, पण आता आमच्याकडे काय डांगी तशी मारत नाही, शांत स्वभाव आहे झालाच आहे त्यांचा. म्हणजे तुम्हाला पहिला जो अनुभव आला तो पहिला स्किन मध्ये परिणाम दिसला, स्किन मध्ये थोडंसं ग्रोथ वाटायला लागली. काय नाही ही समोर दिसते, ही काय करायची, ही पातळ जुलप करायची नेहमी, शेण पातळ द्यायचं, कंटिन्यू पातळ कायम, तिला दूध काढायला गेलं कधी पातळ संडास करायची. बर. पण आता जसं मिल्क चार्जर चालू केले ना, तर तसं पण ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हा, ही समोर दिसली. आणि लाता खूप मारायची दूध देताना, आता तो प्रकारचा बंद झालाय. तिला चराड जरी मारलं, पायाला वाहला जरी घातला तरी तिला आता मारायची, उड्या मारायची. पण तेव्हापासून तो एक प्रॉब्लेम तिचा सॉल्व्ह झालाय. आम्हाला तो एक मोठा फायदा झाला की ती म्हणजे हायपर जी व्हायची तर ते हायपर आता होत नाही. म्हणजे पहिली गोष्ट तुमचं पचन सुधारलं, त्याच्यामुळे तुमच्या जनावरांच्या अंगामध्ये ते सगळं चारा जो आहे तो ते पचनक्रिया व्हायचं. दुसरी गोष्ट अंगी लागायला लागला. तिसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय की त्या गायीमध्ये जे दूध बनण्याची प्रक्रिया होती ती पुरेशी होत नव्हती, त्याच्यामुळे ती तिच्या वासरासाठी दूध राखून ठेवा म्हणून लाथा मारायची. बरोबर. मग ती दूध भरपूर तयार व्हायला लागलं, मग ती बी समाधानाने दूध द्यायला लागली, चिडचिडेपणा तिचा कमी झाला. खरी गोष्ट. अजून काय काय अनुभव म्हणाले? तर मी सुरुवातीला यायचो ना, तर हे वास्त्र थोडेसे घाबरून दूर जायचे, मारतात काय प्रेमाने जवळ येत थोडे बदल झाले त्यांच्यामध्ये. तुम्ही त्यांना प्रेमाने मिल्क चार्जर दिला ना, खरी गोष्ट आहे की नाही? तिथं आल्यावरती ते जे प्रेम म्हणतो जनावरांचं आपण, ते आपल्याला पाहायला भेटतं. आणि चोपडी त्वचा, त्याच्यानंतर शांतता, त्याचबरोबर पचन आणि वास कुठलाच नाही. वास नाही आमच्या इथं, खराब वास येत नाही आमच्या शेणाचा. शेणाचा खराब वास येत नाही अजिबात, बिलकुल येत नाही.
बरं, वापरण्याच्या पूर्वीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय बदल वाटतो? त्यावेळेस गायींचा बऱ्यापैकी वेट लॉस व्हायचा, खायला तर सगळ्यांनाच द्यायचो, पण वेट लॉस थोडासा राहायचा. आम्हाला असं वाटायचं की आपण एकेरी चारा देतोय त्याच्यामुळे थोडंसं असं असण्याची शक्यता आहे असं वाटायचं, पण मग याच्यातून बऱ्यापैकी फायदा तर दिसतोय आता आम्हाला. आता खुराक वगैरे तुम्ही कंटिन्यू चालू ठेवले असं ऐकलं मी? कंटिन्यू खुराक चालूच आहे आम्हाला. तुम्हाला किती दिवसाला किती लागतं? 10 दिवसाला 25 किलो लागतं. 10 दिवसाला 25 किलो लागतं. एखादे शेतकरी तुम्हाला म्हणजे तुम्हाला हा प्रश्न विचारणं म्हणजे वेळे पण आहे का? 10 दिवसाला तुम्ही 25 किलोची बॅग संपवता, 7,500 रुपये खर्च करता, तर तुम्हाला असं काय सोनं मिळतं का त्यातून? मगाशी उत्तर दिलंच त्याचं. गाय सोनं खाऊन शेण देते साहेब, पण गाव विश्वस्त मात्र मी मला सांगितलं. आणि गोमाय बसते लक्ष्मी, गायच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे, हे ज्याला कळलं ना त्याच्या घरी लक्ष्मीचा निवास झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला, त्याचं उत्तर राहिलं साहेब की गायीच्या शेण मूत्र दूध दही तूप याला पंचगव्य म्हणतो. या पंचगव्यापासून आम्ही प्रोडक्ट निर्माण करतो. त्या गायीच्या शेणापासून आम्ही साबण बनवतो. भारतातला सर्वात पहिलं पेटंट आमच्या नावावरती गायीच्या शेणाच्या साबणाचं. हा, पुऱ्या वर्ल्ड मध्ये असा आपण साबू बनवला की त्याचं पेटंट आपल्या नावावरती झालं. आणि मागच्या वर्षी आपले ज्येष्ठ जे सायंटिस्ट आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हस्ते मला पुरस्कार पण मिळाला पुण्यामध्ये. हो, तर असं जवळ 150 प्रकारचे प्रोडक्ट आम्ही गायच्या शेणापासून बनवतो. गायचं शेण गोमूत्र हस्ते मिळालं होतं? नाही, डॉक्टर माशलकर जे आहे, डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या सोबत त्यांनी 35 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांचे सहकारी, आणि दोघांनी म्हणून 35 पेटंट घेतलेले. आणि जेव्हा मी पेटंट घेतलं त्यांना कळलं की त्यांच्या टीमचा मला फोन आला, आणि मग पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये त्यांनी माझा सत्कार केला. आणि जेव्हा मी एक्सप्लेन केला माझ्या साबूच्या बाबतीत, त्यांनी पर्सनल माझा नंबर घेतला आणि त्यांनी मला प्रायव्हेट एकदा येऊन पर्सनल भेटायला सांगितलेले. तर अशा प्रकारे गायीच्या शेणापासून दुबत्ती, शॅम्पू, केश तेल, उठणं, फेस पॅक असं मिळून ह्युमन बॉडीला लागणारे काही मेडिसिन आहे, कॅन्सर पासून म्हणजे सर्दीपासून तर कॅन्सर पर्यंत असे 150 प्रकारचे मेडिसिन आम्ही इथं तयार करतो. तुमच्याकडे पूर्णपणे दररोज एक म्हणजे पेशंटचा एक रांगच असते लागलेली असं? हो, दिवसभरामध्ये आता एवढ्या खेड्यावरती सुद्धा पूर्ण जंगल भाग आहे, चारी बाजूने एकदम डोंगरामध्ये आपण, तरी दिवसभरात 40 ते 50 पेशंट इथं. त्या सगळ्या औषधींच्या जो रिझल्ट आहे किंवा त्याची जी काही औषधी आहे ते बनवतानाच कळतं आपल्याला का याची ताकद किती आहे. आता बघा, आपण इथे उभे तर इथे आपल्याला थोडासा सुगंध येतोय बघा इथेच. म्हणजे आपण एखाद्या आयुर्वेदाच्या दुकानात जर गेलो तिथे कसा सुगंध येतो, तसा आयुर्वेदाच्या दुकानात गेल्यासारखा तो सुगंध आपल्याला इथे गोठ्यामध्ये येतो. नंबर 1. तर तुम्ही मिल्क चार्जर वापरायला लागल्यापासून तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या औषधीमध्ये किंवा पेशंटच्या रिझल्ट्समध्ये काही तुम्ही चेंजेस ऑब्झर्व केला का? नाही, त्याच्यामध्ये औषधी तर असतंच आमच्या, पण याची आता गव्य ज्याला म्हणतो ना, गायीपासून जे मिळणाऱ्या गोष्टी आहे म्हणजे शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, याला गव्य. तर गव्यामध्ये जी काही सुधारणा आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुणवत्ता, शेण शुद्ध शेण म्हणजे बिगर वासाचं जे शेण आहे, गोमूत्राची जी क्वालिटी आहे, गोमूत्राचा एक विशिष्ट थोडासा स्मेल यायचा, तर ते बऱ्यापैकी थोडं कमी झाल्यासारखं वाटतंय आता. हे जे आहे याची घडी आहे किंवा याची जी पोझिशन आहे सगळी बरोबर आहे ना? बरोबर. जेव्हा गाय शेण देते ना तर त्याच्या घड्या कशा पडतात, त्याच्यावरती गायचं पोट किती दुरुस्त आहे हे त्याच्यावर कळतं. गाय जर पातळ म्हणजे ह्या घड्या जर अजिबात पडल्या नाही तर समजा गायचं पोट बिघडलेलं आहे. आता ह्या घड्या व्यवस्थित जर सेपमध्ये खाली पडलेल्या आहे आणि त्याच्यावरती ह्या निशाण्या जर आल्या तर समजा गायचं पोट अगदी दुरुस्त आहे आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची संख्या चांगली आहे. नाही, याच्यामध्ये जे पडदे येतात वरून, जे श्लेष्मा येतो ना वरून, लिग्निन पचल्याचं लक्षण येते, म्हणजे त्याला आपण फॅट म्हणतो. तर फॅट जे आहे तो चिकट पदार्थ, तो म्हणजे तुमचं लिग्निन ज्यावेळेस पचतं कडक भाग त्याच्यानंतर तयार होतं. आता याच्यामध्ये आपण खाली टाकल्यानंतर तिथं थांबलंय बरोबर आहे ना, म्हणजे थोडक्यात पचनक्रिया चांगली झाल्यामुळे पूर्णपणे अंश त्याच्यामध्ये उतरला. दुसरी गोष्ट, मिल्क चार्जरमध्ये ज्या जडीबुटी आहे त्या जडीबुटींचं पूर्ण अंश ते कशात उतरला आहे, तुमच्या पंचगव्यामध्ये. मग पंचगव्याची ताकद साहजिकच औषधी गुणधर्म 2-2, 3-3 पटीने वाढले. मग त्याच्यामुळे तुमचे रिझल्ट पण चांगले मोठ्या प्रमाणात वाढले. नक्कीच. तर अशा पद्धतीनं इथं मेडिसिनची निर्मिती पण होते आणि तेच मेडिसिन आम्ही इथं पेशंटला. तुपाच्या क्वालिटीबद्दल काय सांगाल? तुपाचा सुगंध खूप चांगला आहे. नाही, जेव्हा तुम्ही वापरलं त्याच्यापूर्वी अगोदर चांगलं होतच, पण हे वापरल्यानंतर किती प्रभाव तुम्हाला दिसतोय? नाही, चांगलं आहे. तुपाची क्वालिटी आणि गुणवत्तामध्ये पण बऱ्यापैकी फरक जाणवतोय. म्हणजे स्निग्ध पदार्थ जे आहे त्याच्यामध्ये चिपचिप आपण ज्याला आपण म्हणतो तो बऱ्यापैकी आहे. त्याचा जो कलर जो आहे तो सूर्याशी संबंधित म्हणजे पिवळसर ज्याला म्हणतो आपण, त्याचा पिवळापणा काचेपणा म्हणजे असा ट्रान्सप्लंट कलर जो आहे तो बऱ्यापैकी तसा त्याचा आता मिळतोय आपल्याला. या घोड्याला काय तुम्हाला परिणाम दिसलाय?
घोड्याची स्किन बऱ्यापैकी आता सफेद झाली, म्हणजे चमक ज्याला म्हणतो ना ती चमक आली आहे. आणि आणला तसा त्याची तेवढी वाढ होत नव्हती, ग्रोथ ज्याला म्हणतो ना आपण, वाढ उंची वाढायला पाहिजे. घोड्यामध्ये उंची असेल तर त्याचं डिमांड मार्केटमध्ये वेगळंच आहे, तर त्याची आता उंची दोघांची पण वाढायला लागली. त्याचे सर म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी आलो होतो मी. याचे केस खूप होते त्याचे, म्हणजे पूर्ण असं आता केस कमी व्हायला लागले, चोपडा व्हायला लागला, आपले केस होते ते कमी. एकदम असा झावऱ्या होता तो. म्हणजे याला किती 4 महिन्यामध्ये चालू आहे? हा. अच्छा, याला किती चारता? 100 ग्राम. सकाळी 100, संध्याकाळी 100 का? हा, गायीची सेवा करणारा माणूस आमचा. अच्छा, बर 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 बर. 20 महिन्याचा बच्चा आहे सर, किती? 20 महिन्याचा बच्चा आहे. जवळजवळ आता 60च्या आसपास त्याचे. किती फरक पडला गेल्या 2-3 महिन्यामध्ये? चालू केल्यावर किती फरक पडला? बरंच फरक पडला, उंची वाढली, स्किन चमकायला लागली त्याची. खरंच याचा परिणाम आहे का? याचा परिणाम दुसरं परत याला जोडी राहते. नाही पण म्हणजे हे सुरू केल्यापासून भरपूर फरक पडला, चमक वाढली खरं. चमक वाढली, तब्येत सुधारली, बरं. उंची वाढायला सुरुवात झाली. नाही, याच्यापूर्वी तुम्ही जे काय वापरत ते वापरत होतेच ना पूर्वी बी. हो. हे सुरू केल्यापासून जे बदल झाले ते आता इथे चमक दिसते, पूर्ण चमचम करते. त्याच्यानंतर हाईट वाढली म्हणतात तुम्ही. हाईट वाढली ना त्याची आता. म्हणजे हे जो चेहरा आहे, त्या चेहऱ्याची जे नसा आहे, बिसा आहे, हे सगळं त्याचे जे बघा की चोपडेपणा किती वाटते अंगावर, एकदम सॉफ्ट आहे. थोडक्यात तुमचं गाया असतील, म्हणजे गीर असतील, डांगे असतील, तुमचे हे पिल्लं असतील, त्यांच्या तब्येती संपूर्ण गोठ्यावरती तुमच्या कांती आली असं मला हरकत नाही. हां, बरं. गायींना किंवा घोड्यांना असं जखमा झाल्या होत्या ना, त्या पण लवकर भरून आले. म्हणजे ऑब्झर्वेशन नसेल हे खाली म्हणजे जखमा जर असतील त्या पटकन भरून येतं ना. त्या गायीला पण अच्छा अच्छा, जखम झाली होती, लवकर भरून आली. बरं 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 बरं. सरांचा व्यवसाय डॉक्टर पेशा असल्यामुळे त्यांना जास्त वेळ जनावर नाही भेटत, निभाव असता आणि युवराज सर बघता. बरं बरं. तुम्हाला काय तुमचं ऑब्झर्वेशन काय? छान रिझल्ट छान आहे. असं चालू केलं ना तर गायींची ग्रोथ चांगली झाली. म्हणजे तुम्ही कंटिन्यू वापरताय हा भाग वेगळा, तुम्हाला परवडताय हा पण भाग वेगळा, परंतु खरंच याची जादू किती आहे बुवा तुमच्यामध्ये? 100% चांगली. चांगली. आज तुम्हाला या पूर्ण त्याच्यामध्ये याचे रिझल्ट चांगले आहे. 4-5 जिल्ह्यांमध्ये तुम्हाला अनेक लोक ओळखतात आणि नाही, आम्ही फर्स्ट प्रोडक्टच्या मागे लागणारे माणसं नाही, आम्ही खूप म्हणजे सुज्ञबुद्धीनं काम करणारे माणसं आहे. आम्ही रिसर्च मध्ये काम करणारे माणसं आहे. म्हणजे एखाद्या बाकीचे लोक कसे गाय पाळायची, दूध काढायचं, नेऊन घालायचं, गायनं दूध बंद केलं की त्याचा आहार खोराक काही कमी करायचा. आमचं काम ते नाही, म्हणून आमचं ब्रीडिंगवर काम आहे. म्हणजे गायीची नस्ल सुधार, म्हणजे गायीच्या पोटी चांगले बच्चे पैदा करणे आणि जास्त दुधाळू बच्चे पैदा, वासऱ्या पैदा करणं हा आमचा मेन उद्देश आहे खरा. बरोबर. म्हणजे ब्रीडवर काम आहे खरं आमचं. शेतकऱ्यांसाठी गरजेचं आहे. आणि जेव्हा गायचं दूध वाढेल तेव्हा शेतकरी गाय पाळायला सुरुवात केली. भारतीय गाय शेतकऱ्यांनी पाळावा हा खरा आमचा मेन टार्गेट आहे, आमचा उद्देश आहे. त्याचा तो उद्देश तुम्हाला सफल होताना दिसतोय का? नक्कीच तो उद्देश सफल होताना दिसतोय. जेव्हा वासऱ्या, आता तो आपण बघतोय आमच्या वासऱ्या पण किती सुदृढ आणि हे आहे. तुम्हाला दाखवलं मी 17-18 महिन्याच्या आमच्या वासऱ्या बघा, मोठ्या गायींसारख्या दिसतात डायरेक्ट. तर हा एक फरक आहे. आज शेतकरी काय म्हणता की बाबा आम्हाला मिल्क चार्जर परवडत नाही, कारण दुधाचे बाजार 22 आणि 23 रुपये आहे. तर तुम्हाला काय वाटतं की दुधाचे बाजार 22 आणि 23 रुपये असण्याचं कारण काय आहे? त्याची गुणवत्ता ढासळलेली. फॅट्स जर कमी लागले तर नक्कीच शेतकऱ्याला बाजार कमी मिळतो. आणि मी तर म्हणतो दिवसभरात जर एका दिवसाला जर 2 ते 3 लिटर दूध वाढलं तर नक्कीच तुमची पैशामध्ये त्याची वसुली होते. जर दूध नाही वाढलं, समजा आपण असं करूया की दूध स्थिर आहे पण तरी पण त्याचं फॅट जर वाढलं तर नक्की दर वाढतो. 30 रुपयापर्यंत जर गेला नक्कीच 7-8 रुपये वाढता. आणि आमचा सर्वांचा सर्वे असा आहे की मिल्क चार्जरचा वापर जर केला तर तुमचं जे दुधाचा रेट आहे तो 28 ते 30 रुपये हा होतो. दुधाचा रेट हा 28 ते 30 रुपये होतोच. आणि कुठल्याच मिल्क चार्जर वापर करणाऱ्या शेतकऱ्याचा जो रेट आहे तो रेट किती नाही आहे, साधारणतः 30 रुपये, म्हणजे 28, 29, 30च्या पुढेच आहे. मग मला सांगा, एवढ्या मंदीच्या काळामध्ये तुम्हाला जर 30 रुपये रेट मिळणार असेल तर मिल्क चार्जर शिवाय, म्हणजे मिल्क चार्जर हे दुधाला बाजार नाही म्हणून वापरलं पाहिजे. खरी गोष्ट आहे. दुधाला बाजार नाही म्हणून मिल्क चार्जर वापरलं पाहिजे, हे शेतकऱ्याला कधी कळणार? खरी गोष्ट आहे. सर विंचुरीचे शेतकरी आपले. हां, काय नाव तुमचं? संकेत राजेंद्र शेटे. बरं. यांच्या गायींचं सर असं यांचे वडील आले होते आपल्याकडे हॉस्पिटलला, लिपिक आहे ना, नाही तर ते आले होते, त्यांनी मिल्क चार्जरला सुरुवात केली.
तर एक बकेट पूर्ण संपली. 2च गाय होत्या पूर्वी. तर एक गायला रिझल्ट आला 5-6 दिवसातच. बर. आणि एक गायची डिसेंट्री थांबेनात. बर. तर ती परत दुसरी बकेट चालू केली. दुसरी बकेट अर्धी संपत आली. त्यांनी मला फोन केला म्हणा सर एक गायला काहीच रिझल्ट नाही वाटत राहिला. बर. एक गायला रिझल्ट आला. एक गायला पूर्ण रिझल्ट आला म्हणे. दुधात वाढ झाली, त्याच्या फॅट वाढला, शेण पण चांगलं घट्ट येते. देखीचा थोडासा प्रॉब्लेमच आहे म्हणे अजून. म्हटलं एक काम करा तुम्ही, ही तिसरी बकेट माझ्याकडून घेऊन जा म्हटलं. बर. तुम्ही यूज करा, जर नाही फरक पडला तर याचे पैसे देऊ नका मला. बर. आणि योगायोगाने तिसरी बकेट चालू केली, लगेच गायचं शेण घट्ट झालं, एसने फॅट वाढला, दूध वाढलं नाही तर सांगेल स्वतः. काय पहिले 2 बकेट पर्यंत आपल्याला फरक नव्हता पडला. एका गायला पडला. एका गायला पडला. तुला काय फरक पडला होता? तर जे शेण आहे आपलं, ते एका गायचं जी आपली सायवाल मध्ये मिक्स गाय होती, आपण खास तिच्यासाठीच आपण बादली नेली होती पहिली. तुमचं गाव कुठलं? बर बर. हा. तर ती पहिले जिचं शेण होतं एकदम घट्ट राहायचं, तिची पचनक्रिया एकदम व्यवस्थित होती, काही प्रॉब्लेम नव्हता. पण तिचे 2-3 इथं झाल्यानंतर तिचं शेण पूर्ण पातळ झालं होतं. बरोबर. मग आपण खास तिच्यासाठी कायमस्वरूपीच पातळ झालं होतं. हा. बर. त्याच्यानंतर मग आपण तिच्यासाठी खास बादली घेऊन गेलो. बर बर. ती वापरली तर बाकीच्या दुसरी काय होती तिला फरक पडला, पण तिला लवकर काय फरक पडला नाही. म्हणजे जी कंटिन्यू पातळ द्यायची तिला फरक नाही. हा, जिच्यासाठी खास नेलं होतं तिला लवकर फरक पडत नाही. बर बर. मग सरांना आपण दुसऱ्यांदा कॉल केला का आपली एक बादली संपली, अजून काही फरक पडला नाही. बर. ते म्हणे अजून एक वापरून बघा. बर. अशा आपल्या 2 बादल्या पूर्ण संपल्या. तुमच्या टीमचा पण फोन आला फीडबॅक घेण्यासाठी. बर बर. तुम्ही मिल्कच्या वर वापरताय, तुम्हाला काही फरक जाणवतोय? त्यांना पण बोललो. त्यांनी मला विचारलं तुम्ही काय प्रमाणात देताय, तुम्ही प्रमाण वाढवा. बरोबर. आपण 3 दिवस लगातार 100 ग्रॅम सकाळ संध्याकाळचं प्रमाण वाढवलं, परत कमी केलं, सगळं करून बघितलं. मग जेव्हा आपण तिसरी बादली सुरू केली तेव्हापासून आपल्याला फरक जाणवायला सुरुवात दिली. तिसरी बादली यांनी दिली? हा, तिसरी बादली त्यांनी दिली. का बाबा नाही रिझल्ट आली तर पैसे मी दिल असं. पण मग तिसऱ्या बादलीपासून आपल्याला फरक जाणवायला सुरुवात झाली. शेण आपलं घट्ट होत गेलं. बर. घट्ट झाल्यामुळे आपल्याला कळायला लागलं की तिची पाचन क्रिया सुधारली आता. पण तिने किती कालावधी घेतला? दोन बादल्यांचा म्हणजे 1.5 महिन्यात त्या गायीने काही रिस्पॉन्स दाखवला? रिस्पॉन्स नाही दाखवला. काय कारण वाटतं तुम्हाला याचं? आता तिची आधीपासून समजा आपण जिची 1-2 वेतामध्ये तिची जी झीज झाली, हा, त्या झीज झाल्यामुळे तिला ती डिफिशियन्सी तयार झाली. डिफिशियन्सी भरायला 1.5-2 महिने लागले. म्हणजे मिल्क चार्जर ज्यांना रिझल्ट मिळत नाही त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे, कुठल्याही शंका न घेता. हेच याच्यातून सिद्ध होतं. बरोबर. आणि मग हेच तुम्हाला मला सांगायचं होतं की ज्या वेळेस तुम्ही म्हणता की ज्या वेळेस तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारचे रिझल्ट येतात, काही ही गाई समजा त्या गाईचे पहिले दूध काढू देत नव्हती, बरोबर आहे ना. त्याचं समस्या काय राहते की त्या जनावरांमध्ये जी डिफिशियन्सी असते ती भरून निघेपर्यंत, जसं आपण म्हणतो की जोपर्यंत झाडाची ताकद पूर्ण भरत नाही तोपर्यंत ते फळामध्ये रूपांतर दाखवित नाही, बरोबर आहे की नाही. तसं जनावराचा मास जो आहे तो मास ज्यावेळेस परिपूर्ण येत नाही, त्याच्या शरीरामध्ये तिचे अवयव धष्टपुष्ट होत नाही, प्रजनन इंद्रिय, तोपर्यंत तिला बाळ जरी म्हणजे माझावर जरी तरी बाळ व्यवस्थित राहत. दुसरा एक अनुभव आहे आपला असा, आपण जे पहिले जे 2-3 लेक्टेशन झाली ती त्याला भरल्यानंतर कमीत कमी आपल्याला 3 वेळेस भरायला लागायची. बर. म्हणजे पहिले भरली हिटवर आली, महिन्यानी परत रिपीट होणार. अच्छा, म्हणजे परत उलटणार 100%. बर. मग त्याच्यावरती दुसऱ्या तर तिसऱ्या टायमाला ती लागणार. बर. आणि जेव्हा आपला आता जी प्रेग्नेंट आता डिलिव्हरी झाली या टाइमला तिने भरली, फर्स्ट याच्यात कन्सिव्ह करून घेतलं सगळं, पहिल्या याच्यामध्ये कन्सिव्ह. बघा किती ताकद म्हटलं मी तुम्हाला. म्हणजे तिची रिकव्हरी व्हायला तुम्हाला जे 2-3 बकेट लागले त्या बकेटने तिची शरीराची पूर्ण झीज भरून काढली. म्हणजे तुमची गाय माझावर येऊन ती राहिली, याची तयारी तिने सुरुवात केली तुम्ही मिल्क चार्जर तेव्हाच करून घ्या. म्हणजे मिल्क चार्जरची गंमत काय आहे की तुम्ही जेवढं उधारी करून ठेवलेली, जेवढं कर्ज करून ठेवलंय ते नील होईपर्यंत ते तुम्हाला कुठल्याही प्रकारची ग्रोथ दाखवित नाही. लक्षामध्ये पण तिला वर्षभर आता सगळं जेव्हा चारलं तेव्हा तिने काहीच प्रॉब्लेम नाही या टायमाला फर्स्ट याच्यावर कन्सिव्ह करून. म्हणजे वर्षभर कंटिन्यू ठेवलं. पहिले जेव्हा जणली तेव्हापासून सुरुवात केली होती, जनायच्या 7-8 दिवस आधी तेव्हापासून तिच्यासाठी सुरुवात केली. या टायमापर्यंत तिने पहिल्या याच्यात कन्सिव्ह करून. मला कोणीतरी विचारला प्रश्न, मिल्क चार्जर किती दिवस चालू ठेवायला पाहिजे? त्यांना मी हा प्रश्न विचारला, म्हटलं परमेश्वराने तुमचा श्वास किती दिवस चालू ठेवायला पाहिजे? ते म्हणजे कसं हा प्रश्न होईल का म्हणजे सर? म्हणजे तसंच आहे, मिल्क चार्जर हे तुम्ही जोपर्यंत गाय तुमच्याकडे आहे तोपर्यंत चालू ठेवायचं. मला सांगा तुम्हाला प्रॉब्लेम काय? जे तुमच्या समस्या दूर करून ती जर 1 रुपयाला 3 रुपये तुम्हाला कमवून देते तर वरचे 2 रुपये तुमच्या घरात येतच आहे ना. तुम्हाला ते बंद करायचे परत, ते बंद करायचे असेल तर मग तुम्ही बंद करा, बरोबर आहे की नाही. काय होतं, जेव्हा समस्या येते, काहीतरी प्रॉब्लेम तयार होतो, तेव्हा लोकांना औषधं वापरायची काय लागली
सवय. मिल्क चार्जरला पण ते काय समजता, औषधच. औषध. ते औषध नाहीये, ते तुम्हाला च्यवनप्राश सारखं आहे, तुम्हाला ते देणंच आहे. आजच्या काळामध्ये जसं माती पाणी आणि सगळं प्रदूषित झालेलं आहे, अशा काळामध्ये तुम्हाला ते कंटिन्यू देणं. आज मला सांगा, तुम्ही एक गोमयवरती आणि पंचगव्यावरती जे काही तुम्ही आज एवढं आयुर्वेद उभं केलेलं आहे, जेवढं सायन्स उभं केलेलं आहे, ते सर्व तुम्हाला आज तुम्ही करतच होते ना आमच्या पूर्वी पण मिल्क चार्जर सुरू केल्यानंतर त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने औषधी गुणधर्म तयार झाले, एक ताकद तयार झाली जी वैदिक काळामध्ये होती. खरे खोटं? आज तुमचा गोठा इथे एवढा छान झाला कशामुळे? तुम्हाला तो वेदाचा बेस भेटला. तुम्ही डोंगरामध्ये राहता इथे, आता तुम्ही ड्रोनमधून पाहिलं असेल मध्ये पहाडी वगैरे सगळं आहे इथं, बरोबर आहे की नाही? म्हणजे एकदम नॅचरल कंडिशनमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहता. नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही अतिशय म्हणजे पहिल्यापासूनच एकदम नॅचरल कंडिशनमध्ये सगळं सांभाळत होते, पण त्याला आता औषधी गुणधर्माची काय भेटली? जोड भेटली. म्हणजे एवढं सगळं ताकदवान या ठिकाणी गोष्ट आहे. शेवटी डॉक्टर साहेब काय सांगाल मिल्क चार्जर बद्दल? महत्व काय आजच्या दूध व्यवसायामध्ये? आणि जेव्हा एकेरी वैरण आपण देतो, म्हणजे शेतकऱ्याकडे काय होतं, पूर्वी जेव्हा गायी जंगलामध्ये चरायला जायच्या, तर आमची आजी आणि आजोबा मला म्हणजे जेव्हा आम्ही गायी सांभाळायचो मला सांगायचे की ती दिवसभरात 52 प्रकारच्या वनस्पती खाऊन येते जंगलामध्ये. पण आता गंमत अशी आहे की आता एकतर एका कंपाऊंडमध्ये गाय किंवा ती 24 तास खुट्याला बांधलेली गाय प्रकारचा तुम्ही टाकलेला चारा, म्हणजे तुमच्याकडे जो उपलब्ध आहे तो चारा तुम्ही गायला टाकता. गायला काय आवडतं याचा कधीच विचार होत नाही. तर मग याची पूर्तता करायची असेल तर नक्कीच मग असे प्रोडक्ट आपल्याला वापरायची गरज आहे. 28 प्रकारच्या जडीबुटी आहे, बरोबर आहे? म्हणजे 28 प्रकारच्या जडीबुटी म्हटल्यावर तुम्हाला त्याला औषधी वनस्पती 28 प्रकारच्या तिला घरपोच खायला मिळतात. मग आता पूर्वी तुमची गाय असं समजायचं मिल्क चार्जर जर खाऊ घातलं तर तुमची गाय जंगलातून चरून आली असं समजून घ्यायचं. आणि त्याच टाईपचं शेण भेटतंय. मग तुम्ही ती तुमची गाय जंगलातून चरून आली, मग ती जंगलातून चरून आली का तुमचं टेन्शन मिटलं. म्हणजे अशा प्रकारे मिल्क चार्जर म्हणजे गाय जंगलातून चरून आली असं जर आपण म्हटलं तर गाय निरोगी राहण्याचं तेच एक सूत्र आहे, जे जुन्या काळामध्ये आमचे शेतकरी आम्हाला सांगायचे. काय वाटतं? बरोबर. हा, फक्त तुम्हाला ती जंगलामध्ये एक 5-50 दिवस सोडायची तयारी पाहिजे. मिल्क चार्जर जंगलामध्ये तिला 5-50 दिवस सोडा, आहे की नाही? मग तुम्ही जर 10-20 दिवस जर जंगलात सोडली, आपण विचार करतो, कारण की जेव्हा विचार करतो आपण फर्स्ट बादली वापरली, बरोबर, मला विचार आला तर आता बंद करावं काय. हा, कारण पैसे द्यावं लागतात ना. पण ज्यावेळेस पैसे मिळतात तेव्हा नाही वाटत पैसे बंद करावं. पण जेव्हा रिझल्ट दिसायला लागतो ना तेव्हा आपल्याला वाटतं नाही 2 रुपये गेले तरी चालतील, पण रिझल्ट भेटू दे पहिला. बरोबर आहे की नाही? बरं, ते 2 रुपये तुम्ही खिशातून घातले का? नाही, ते त्यांच्याच याच्यातले ना. पाहिलं? आणि त्यांचे वासर पण गुटगुटे सर. नाही, ते आमच्याकडे दर महिन्याला विजिट देतात. बर. आपण मिल्क चार्जर म्हणजे जेव्हा मिल्क चार्जर वापरली, टेक्नॉलॉजी वापरली, त्याच्यानंतर शेतीला सुद्धा यावर्षी आपण गहू मका बनवलं, पूर्णपणे सेंद्रिय वैदिक वर्ग बनवलं. आपल्या पूर्ण मक्यामध्ये आपल्याला फक्त एकच कट्टा बिट्टीचा निघालेला आहे. दरवर्षी कमीत कमी 7-8 असे निघतात मका. एवढं त्याचीच कुट्टी जनावरांचं करून ठेवले त्यांनी. त्याच्यानंतर आपण खोंडे टाकले होते, त्याला सुद्धा सगळं सिटी वैदिकचं. गहू केले होते, गहूला सुद्धा सिटी वैदिकचं सगळं पूर्ण. आणि जेव्हा आपण ते विकले ते सुद्धा सेंद्रिय म्हणून सगळे विकले. सरांचा फोन आला तर म्हणे आम्ही मॉल उघडतोय, आम्हाला गहू भेटतील का? म्हटलं आमची सगळी बुक आहे आधीच. काढला लगेच बुक झाला. नाशिक हा जो परिसर आहे, पांडुर्लीचा, भगोरचा किंवा त्या भागचा जो परिसर आहे, लहवितकरचा, या सगळ्या परिसरामध्ये जे शेतकरी शेती करता आजही बी ते मरघाट्यासारखे गुडघ्यात मेंदू असल्यासारखं केमिकलवर शेती करतात. या जनावरांना नुसतं पाहतं. मला सांगा, तुमच्या गायांची तब्येत पूर्वी कशी होती ना आता कशी? भरपूर फरक. मला सांगा, तुमचा आता जो गोठा दिसतो त्या गोठ्यामध्ये पूर्वीच्या गोठ्यात किती फरक आहे? फरक आहे, चमक आहे. आणि गाय पण वाढवलं त्यांनी. जसं हे म्हटले डॉक्टर साहेब की तुमच्या गोठ्यातल्या गाय काय पाहिजे? तृप्त पाहिजे. आता तुमच्या गाय कशा आहे? तृप्त आहे. घरात लक्ष्मी यायला लागली की नाही? किती मोठा प्रश्न आहे हा. ज्याच्यासाठी तुम्ही अट्टहास करता तो अट्टहास तुमचा तुम्ही पहिला गायांचा पूर्ण केला पाहिजे. काय वाटतं? हा, त्यांच्या शेळ्यांना वापरलंय त्यांनी, आता तेच सांगतील शेळ्यांना काय रिझल्ट वाटले. हो हो. राम राम. काय नाव तुमचं? लक्ष्मण डगळे. लक्ष्मण मुरलीधर डगळे. डगळे. अच्छा, कुठं राहतो तुम्ही? बोरखेडला. शेळीला वापरता? हो, शेळीला वापरता. लोक गायांना डेअरिंग करत नाही, तुम्ही शेळ्या ना पठ्ठे वापर. त्यांचे बोकड पण असेल सर जबरदस्त. इथंच रस्त्यावरच बघून जातो. अच्छा, काय फरक पडलाय? फरक एकदम म्हणजे तंदुरुस्त आहे एकदम. जाताना बघता येईल का? हो. मग काय घेऊन चालू यांना? यंदा आता झाले 2-3 महिने रेग्युलर चालू आहे. काय वेगळे पण काय? वेगळे पण हे का चकाकी तब्येत. ए समाधाना
सर्व त्याचे शिल्लक. म्हणजे तुम्हाला मिल्क चार्जर वापरल्याची सूचना म्हणजे एक आवड कशी निर्माण झाली जरा? आवड म्हणजे हा. मिल्क चार्जर वापरला ना, हा पचन क्षमता चांगली झाली बर. आणि त्याच्यावर चकाकी आली झाली. चमक आली त्याच्यावर मी याच्यावर मी त्याला पण शेळ्या राहावं ना, हा. त्याची तब्येत कमी आहे. याचं ओके. हा हा मग कमी व्हायचा आहे ना. अच्छा हा किती का वयाचा आहे? तो वर्षाचा झालाय, हा वर्षाचा नाही होत. नाही अजून 9 महिने. 9 महिने झाला. हो बर 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 बर. काय तुम्हाला म्हणजे तब्येत सुधारली अजून ताकद आली? हो का. किंमत किती असं घ्यायच्या? वजन वाढलं ना. किती वजन वाढलं? वजन आता मी केलेलं नाही तरी साधारण 80 असतं. लोट झालं इकडं माझ्याकडे. 80-90. 80-90 याचं वजन. असं. आता काय किंमत असं घ्यायची? याची आता 40-45. काय 1000? हा हो. अच्छा 40-45 म्हणजे गाईची किंमत झाली. हा आणि याची किंमत काय आता? त्याची याच लेवलला. बर. आणि का म्हणजे 40-45 किंमत आहे ही कापण्यासाठी का? हा येते ना. हा घेतला जाते खास म्हणजे तेव्हार. हो त्यावरसाठी जातात. बापरे. तुला तर मग आणखीन जास्त किंमत मिळू शकते. किती वापरलं तुम्ही? किती खाऊ घातलं? त्याला खाऊ म्हणजे 3 महिने चालू आहे. किती ग्रॅम खाऊ घालता? म्हणजे 50 ग्रॅम. दोन रोज हो रोज 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. 25 ग्रॅम 2 टाइम. एकाच टाइम 50 ग्रॅम करता? नाही ते बोच आहे ते झाकण त्याच्यामधलं ते किती घाल? ते 2. हा बापरे 2 वेळा. बर. जागेवर चालतं. अच्छा त्यांच्या मित्राचे म्हणजे त्यांनी वापरायला सुरुवात काय केली त्यांच्या बघितलं ना मी. जवळजवळ 1,60,000 2 बोकड दिले त्यांची. म्हणजे मिरच्या चालून हो हो ते ते गरबार काळापासून देत होते त्या आईला. बर. आणि बकर मोठे झाल्यावर पण चालू केलं. बर. 1,60,000 दिले 2 बोकड. 2 बोकड मागच्या ईदला. म्हणजे 80,000. हो मागच्या ईदला. जरा याची मी किंमत होईल तेवढी काय? ते वेगळे ना आपल्या गावाला त्याचे शिरो तरी पण होईल. तरी पण त्यांचे 3-4 प्रकारचे म्हणजे हे कमी ते 50 पर्यंत जाईल बुवा. याचे 1 लाख होईल. त्याचे गावरान आहेत त्या मनानं खूप चांगलं झालं. होतं ते. गावरान असून एवढं भारी झालं त्यांच्यासारखं. गावरान होतीच नाही असे. एवढे होते नाही ना? नाही होतीच नाही का. एवढे होतीच नाही. गावरान कधीच नाही होती. हे गावरान आहे. हो गावरान आहे ना. हाईट मीठ बांधायची. गावरान आहे. वयाने कमी तो 9 महिने झाले. 9 महिन्यामध्ये एवढं झालं. चांगली केली हो. मग गावरान जर असला तर सरासरी हाईट किती राहते? हाईट जास्तीत जास्त 30 इंच राहते. हा जास्तीत जास्त. लांबी 40, हा. बघा 40च्या आसपास आहे. हाईट बी चांगली आहे. तगडा आहे एकदम. जबला पण काय काय खतरनाक आहे. चांगले मस्त मस्त छान झालंय. म्हणजे जेवढे शेळ्या पाळणारे लोक आहेत त्यांना काय सांगा? हेच का मिल्क चार्जर वापरल्याने ते तुम्हाला म्हणते बाकी सगळ्यांना गाणी चालते मग. नाही कसं आहे आता आपल्यालाच पहिल्यांदा माहित माहित नव्हतं अनुभव आला आता. अनुभव आला. आता चालणार सगळ्यांना. चालल्यानंतर समजलं. असं होतंय. हो होतंय. चालणार सगळ्यांना मग. हो हा बघा ना बाकी तिच्यापुढे नुसते पिल्लच दिसते सगळी. हो ये करायचं ना. हा म्हणजे सरळ फक्त एक. फक्त यांना जर विचार जातं यांची पण तब्येत चांगली हो होती. होईल ना. हा काय चाला चाला सगळ्यांना. हा हो तुमचा मित्र आहे त्यांचं काय नाव आहे? त्यांनी ते 1,60,000 बोकड विकले 2 तो. काय ना? रवी वांगे. अच्छा त्यांनी का किती विचार चालला असेल? त्यांनी साधारणतः एक 4-5 बकेट गेलं त्यांचं. हा म्हणजे 50 किलो. हा बोकडला 50 किलो म्हणजे केवढं झालं सर? 16,000 15,000 15,000. म्हणजे 15,000 मध्ये 1,60,000. 1 रुपयाला 10 रुपये ना डायरेक्ट. हा तसे जर गेले असते सरासरी तर गेले असते समजा 50,000 रुपयाचे. लाख रुपये झाले असते. 80,000 वाढले ना. 80,000 धरले तरी 15 चौक 60 15 5 75 1 रुपयाला 5 रुपये नुसते मिल्क चार्जर झाले. बरोबर आहे ना? म्हणजे गणित तुमचा आता इथून याला किती चालला होता आतापर्यंत? 3 बकेट 5 ते 15 म्हणजे 16 त्रिक 48 5,000 रुपये तुम्ही चाललं. समजायला नसतं चाललं तर हा बोकड केवढा झाला असता? हा जास्तीत जास्त 15च्या आसपास. काय बात करता? हो मग 15,000. करत नाही ना करत तेवढं. 15,000चा बोकड 25,000 जाऊ शकतो. म्हणजे ते करत वाढले. नाही ना. म्हणजे 30,000 वाढले ना. हो थांब, थांब, करत नाही ना. झाले मी 5 मग त्याची ताकद उपसली त्याची. ताकद. म्हणजे ती 30,000 रुपये वाढली नाही याची. सर 15 45 झालं म्हणजे किती वाढले? 30,000 रुपये. मग 30,000 रुपये वाढले म्हटल्यावर 30,000 किती 5,000 1 रुपयाला 6 रुपये. चलो व्हेरी गुड. म्हणजे 1 रुपयाला 6 रुपये तुम्ही शेळीला जरी चाललं तरी तुम्हाला रिझल्ट आहे की नाही? व्हेरी गुड बच्चा. चलो बाय बाय.
काय सांगाल सल्ला सर्व शेतकऱ्यांना? नाही, नक्कीच मिल्क चार्जर सर्वांनी वापरावं आणि त्याचा फायदा जरूर घ्यावा. गायींची तब्येती निरोगी ठेवाव्या आणि जर गाय निरोगी असेल तर ती चांगलं गुणवान दूध पण देईल आणि जास्त पण देईल आणि जास्त काळ दूध देईल आणि रिप्रेग्नेंटला म्हणजे ती परत पुनर्माजावर पण येईल आणि व्यवस्थित भाकड काळ शून्य होईल ना, भाकड काळ कमी होईल आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल. तुमचं 3 महिने गाय उलटायची, 3 महिन्याचं तुमचं दूध किती नुकसान व्हायचं? किती लिटरची गाय होती? आपली 10 लिटरची. 10 लिटरची. 10 लिटर किती म्हणजे किती दिवस नुकसान? 90 दिवस समजा गेली तिची. 300 बरोबर आहे ना, मग 300 लिटर महिन्याला, मग 90 दिवस धरले तर किती? 10 लिटर प्रमाणे 900 लिटर. 900 लिटरचे 30 रुपये किती झाले? 27,000 रुपये तुमची काय व्हायची? लॉस होता. एवढं सगळं करून होता का नाही? मला सांगा 27,000 रुपयाचा लॉस आणि गायला मिल्क चार्जर किती हजार चारता? हे 10,000 वर्षात अख्ख्या, तरी 17,000 प्रॉफिट. 17,000 प्रॉफिट मध्ये तरी सुद्धा बाकीचा हिशोब आपण केला पण नाही. दूध किती वाढलं, फॅट किती वाढलं तो हिशोब नाही. खरे खोटं आहे? बरोबर आहे. एवढं मोठी गोष्ट आलं लक्षामध्ये. हार्वेस्टिंग झालेलं बऱ्यापैकी ना. हा परवाच हार्वेस्टिंग झालं. पपईचं हो, 2-3 दिवस चालू होतं हार्वेस्टिंग. आंब्याची बाग आहे केशर आणि केशरमध्ये मग आता या केशरच्या आंब्याच्या बागेत तुम्ही पपई लावली. हा इंटरक्रॉप आमचं ते हे आहे. किती छोटं झाड आहे का तुम्ही? हो, काय हो तरी याचा माल काढलेला आहे खालून जवळजवळ 8-10 फळ त्याचे काढलेले. हा 8-10. हो, मग हार्वेस्टिंग झालं त्याचं जवळ. ह्याचं आता परवाच हार्वेस्टिंग झालं. 4 टन माल गेलाय. याला काय काय वापरलं तुम्ही? आपलं तर मी सॉइल चार्जरचे सगळे डोस आपण भरला होता. RNPH वापरले सगळं पूर्ण RNPH वापरला बेसल डोस. हो. म्हणजे याला RNPH चा बेसल डोस प्लस कृषी अमृत हे सगळं टाकले. सगळं टाकलं होतं आपण याला. साधारणतः 4 किलो रूट न्यूट्री हेल्थ पेस्ट आणि कृषी अमृत 20 बॅग अच्छा. पूर्ण वेर आंब्याला आणि पपईला. किती क्षेत्र आहे पूर्ण हे? 2 एकर आहे. आंब्याचं 2 एकर आहे. आंब्याचं 2 एकर आहे. खाली 2 एकर नारळ आहे. त्याच्यामध्ये पण पपई आणि बाजरी आहे. अच्छा, याला पण वापरताय का? सगळ्यालाच सगळ्यांना बरोबर. भेदभाव नाही तुमच्याकडे? नाही उत्पन्नाचं आमच्याकडे साहेब तुम्हाला सांगू का 5 गोष्टीवर काम चालू आहे. हा. गो अश्व म्हणजे गाय अश्व, गाय आणि अश्व. गो अश्व, गाय गुरु, हा. ग्रंथ, रोज यज्ञ होतं साहेब इथं. वा. रोज यज्ञ, गाय गुरु ग्रंथ यज्ञ आणि वृक्ष. तर 2 वर्षामध्ये आम्ही 5,000 झाडांचं म्हणजे संवर्धन केलंय. वा. 5,000 झाडांचं प्लांटेशन केलंय आणि विशेष म्हणजे 5,000 झाडांपैकी 4,900 झाडं जिवंत आहेत. आता मला एक सांगा, तुम्ही यावर्षी ज्यावेळेस याला आपलं सगळं वापरलं, पूर्वी तर तुम्ही याच्यापूर्वी काय गाईचं शेण किंवा ती स्लरी वगैरे हेच वापरत असाल. हो. रासायनिक तर तुम्ही वापरत नाहीच आहे. नाही. बरोबर आहे. तर मग हे वैदिक वापरल्यानंतर तुम्हाला वेगळे पण काय जाणवलं? वैदिक वापरल्यानंतर जी सेटिंग नव्हती होत ना फुलांची, बर. आता ती सेटिंग व्हायला लागली चांगली. तुमच्या म्हणजे आम्ही कसं सुरुवातीला जे हा. सेटिंगच नव्हती होत त्याला. याची हो, तर जसं आपला बेसल डोस वगैरे टाकला, सॉइल चार्जर दिल्यानंतर मग याची सेटिंग चांगली अजून झाली. एक गोष्ट मला जाणवते चांगली, तुमच्या अख्ख्या प्लॉट मध्ये व्हायरसच नाही. हो, नाही व्हायरस बिलकुल नाही. व्हायरस एक दोन झाड पाहिलं नाही असेल किंवा आता पहा तुम्ही, एकही झाड व्हायरस लोकं नाही सगळे- गेलेलं. तरी एकदम क्लिअर आहे. व्हायरस न सगळे लोक त्रस्त आहे. आम्हाला काही एक झाड नाही आमच्या काही व्हायरस. एक झाड नाही. आम्हाला सगळ्यांनी सुरुवातीला घाबरवलं होतं की निम्याच्यावर प्लॉट तुमचा जाईल, व्हायरस येईल, हे जाईल. आम्ही पण सुरुवातीला घाबरलेलो होतो पण व्हायरस आलाच नाही. श्रेय कशाला द्याल तुम्ही ते? नक्कीच सॉइल चार्जरला. तर इथं जवळपासच म्हणजे पपईचे भरपूर क्षेत्र आहे. बर. हो. नर झाड खूप आहे, म्हणजे नर फुलं येतात. लोकांची माझी फुलं येत नाही. आपल्या याच्यात म्हणजे क्वचित नाहीच एखादंच आहे. एक- आढळतं. आमच्याकडे नर अख्खं म्हणजे 3 एकर मिळून 1-2 नर असतील. हा, नाही तर नर म्हणजे नाही. गरजेचे तेवढेच बोल. हा. हा, विनाकारणाचा काय उपयोग नाही. म्हणजे थोडक्यात गंमत अशी आहे की तुमच्याकडे जे वांज पिकं तयार व्हायची त्याला पूर्णपणे यावर्षी फळधारणा झाली फळधारणा झाली. आणि त्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. थोडक्यात क्वालिटी जी बघतोय आपण, त्याची लांबी आणि ही जी ग्रोथ आहे, वजन ते एकदम टेरिफिक आहे. आता आंब्याची छाटणी जसं झाली आहे 15 दिवसापूर्वी बघा आंब्याची ना छाटणी तुम्ही, झाली. पुढचं बघा ना. आंब्याचे डेशे बघा कसे लगेच 6 इंचाचे डेशे बाहेर आले. बघा किती दिवसापूर्वी केली आता ही? हे एक 15 दिवसापूर्वी म्हणजे आता पौर्णिमा झाली ना आपली, हे याला तर आमुषाला आपण छाटणी केली होती. हा आता पौर्णिमा झाली ना, आता काल हा. परवा, हा हा तर हा. आपण मागच्या आमुषाला आपण आमुषाच्या आदल्या 2 दिवस आधी आपण केली होती छाटणी. हे थोडक्यात ग्रोथ एकदम सुंदर आहे. हो. शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये?
नाही, खूप चांगले रिझल्ट याच्यावाले. पपईचं म्हटलं तर सेटिंग एक प्रॉब्लेम, व्हायरस दुसरा आणखी मोठा प्रॉब्लेम, दोन्ही मध्ये शेतकरी संपून जातो. सुरुवातीला आम्ही पण त्रस्त होतो. जेव्हा तुमच्या लोकांची आमची भेट झाली तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही बेसल डोस टाका. सुरुवातीला मी म्हटलं का अरे प्लांटेशन झालंय, झाडं आपल्या आता 2-2 महिन्याचे होतं, हा वेडापणा होईल का 2 महिन्यानंतर बेसल डोस एक तर लागवडीच्या अगोदरच लावावा लागतो नंतर टाकायचं म्हणजे हा वेडापणा होईल. आणि उगाच जे एमआर येतात ना कंपन्यांचे उगाच खर्चात पाडायला लागतात. आम्ही त्या या सगळ्या गोष्टी त्रस्त झालेलो. पहिली गोष्ट तर कुठला एमआर आणि कुठल्या कंपनीच्या माणसाला पहिले उभं करत नाही आम्ही, कारण ते भयंकर खर्चात पाडतात. वैदिक नाव बघितलं नाही बरोबर ना, कारण ती फसवेगिरी झाली हो. आम्ही 25-30 वर्ष प्रॅक्टिकल शेती केली आहे. आम्ही 1000 लोकांना पुढे समोर गेलेलो आहे की त्याने 1000 लोकांना आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी 30-30 म्हणजे जेव्हा परिस्थिती नव्हती, जेव्हा आम्ही कर्जबाजारी होतो तेव्हा 30-40 हजाराच्या औषधं आमच्या घरात टाकून गेली आणि त्याचा काही परिणाम मिळालेला नाहीये. म्हणजे ही फसवणूक झालेली ऑलरेडी आपली. म्हणून कुठल्याही कंपनीच्या माणसाला लवकर उभं करत नाही आम्ही. आला ना चहा पण त्याने खात्री दिली का त्यांनी काही लोकांना फोन लावून दिले, काही पपईच्या प्लॉटवाल्यांशी थोडी चर्चा झाली आणि मग याकडे कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो शेतकऱ्याला. बघता का व्हिडिओ बघता? बर, काय वाटलं तुम्हाला व्हिडिओ बघून? चांगलंच आहे एकदम. म्हणजे तुमचे शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे खूप छान आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला स्वतःला रिझल्ट आला. असं नाही वाटलं की त्यावेळेस नाही वापरायच्या अगोदरचा विषय शंका असतात, आम्ही लवकर विश्वास ठेवत नाही. आम्हाला काय वाटायचं पहिले खूप महाग आहे आणि मग हे परवडणार नाही एवढं वारंवार टाकायचं, एवढं खर्च करायचा प्रश्न तो होताच भाऊ, हे महाग आहे होताच. मग नंतर कसं काय तुमचं मत बदललं? पण आता याने बरंच तुमचे व्हिडिओ पण बघितले होते, कसं काय झालं ते? तुमचे व्हिडिओ बघितले आणि ट्राय करायला पाहिजे काहीतरी. आणि वैदिक आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर विश्वास ठेवला, कारण की आम्ही पहिले केमिकलच्या विरोधात काम करतो, त्याच्यामुळे आम्ही लवकर याचा विश्वास ठेवला की वैदिक आहे म्हणून काहीतरी करेल. सर म्हणजे पपईला आता पावसाळ्याची सीझन आहे म्हणे आणि आपण जर बेसल डोस भरला तर ग्रोथ जास्त होऊन जाईल. म्हटलं सर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल. म्हटलं सर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणार नाही, लिमिटेडच वाढ राहील, तुम्ही भरा म्हटलं 100% भरा. तर त्यांनी भरलं माझ्या शब्दावर. बर, मग नंतर काय अनुभव आला? मग नाही, चांगलं रिझल्ट आहे. मग ते बोलू नका तुम्ही. खर्च किती केला आणि माल तुम्हाला तयार किती झाला? आता पहिल्यांदाच आमची म्हणजे किती परवा किती 4 टन गेला. 4 टन गेला पहिल्यांदाच आमची हार्वेस्टिंग झाली, फर्स्ट हार्वेस्टिंग झाली. सुरुवातीला काय झालं, सुरुवातीला सांगितलं 2-3 महिने आमचे फ्लॉवर खूप ड्रॉपिंग व्हायचं. आम्ही टेन्शन मध्ये आलो होतो, अरे ड्रॉपिंग होते, माल लागला वापरलेलं नव्हतं त्यावेळेस नव्हतं. मग सांगितलं 2 महिन्यानंतर आम्ही हे वापरलं. रिझल्ट आहे मग ड्रॉपिंग थांबली, माल लागला, लगेच ड्रॉपिंग थांबलं. पण नक्की तेवढं सांगता येईल म्हणजे याच्यामध्ये कुठलंही फर्स्ट वाक्य नाही आमचं. ड्रॉपिंग थांबलं आणि माल सेट झाला. खायला भेटलं ना. मी काय म्हणतो, पहिली गोष्ट तुमच्या जर त्या झाडाला जर आवश्यक असलेलं बाळ पोसण्यासाठीचं जे काही मटेरियल आहे ते जर मानसामान, बघा पूर्वीच्या काळी आपल्याकडच्या स्त्रिया जर बाळंत झाल्या तर आजूबाजूच्या स्त्रिया काय करायच्या, त्यांना वाढून घेऊन जायचं, वाढण. तर ते वाढण घेऊन का जायचं माहिती का हो तुम्हाला? त्या काळामध्ये माणसांची परिस्थिती फार गरीब असायची आणि नवीन लेकराचं पालन पोषण करण्याची त्यांच्याकडे तेवढी ऐपत नसायची. मग लोक लग्न जरी करायचं असलं तरी आयरावर करायचे, कुठला कार्यक्रम करायचा असला तर ते समजा दुखवटा करायचे. दशक्रियाविधीमध्ये दुखवटा असायचा, लग्नामध्ये आहेर असायचा आणि असं जर बाळण झालं कोणी तर त्यावेळेस ते वाढण असायचं. हे कशा करता सुविधा होती की त्या घरामधल्या स्त्रीला, पुरुषांना त्या लग्न कार्यासाठी किंवा ते तुमचं जे काही दुःख कार्य असेल किंवा तुमचं लहान बाळ जन्माला आलं असेल तर त्या सगळ्या कार्यासाठी होणारा जो एक्स्ट्रा खर्च आहे, एक्स्ट्रा पोषण आहे, ते सगळं व्हायला मदत करावी. बघा ना, खारी खोबरं घेऊन जाणं, सोन्याचाच दागिना न्यायचा, ही किती सुंदर लोकांनी परंपरा तयार केली होती. म्हणजे निसर्गाने प्रकृतीबरोबर जगायची लोकांनी एक स्वतःला काय केली होती, एक वळण लावून घेतलं होतं. पण जेव्हापासून हे रसायनं आली, केमिकल आलं, तेव्हापासून थोडे दिवस आम्ही श्रीमंताचा बुडबुडा तयार केला आणि तो बुडबुडा फुटल्यानंतर जे आज परिस्थिती अशी आहे का माणसात राहिलेली नाही आहे, कोणी कोणाला ओळखत नाही आहे, प्रत्येकाला स्वतःच्या हिमतीवर जगायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. मग तुमची जमीन जेव्हा तुम्ही तुमच्या पायावर उभी कराल तेव्हाच तुम्हाला आज समाजामध्ये मान आहे. काय मध्ये तुमचं? हां, नाहीतर मग परिस्थिती फार अवघड आहे. सगळं नाटक करता येतं, पैशाचं करता येत नाही. तसं सगळं नाटक करता येतं पण सुपीक जमिनीचं नाटक नाही करता येत. बरोबर आहे की नाही? जेवढा पैसा शेतकऱ्याच्या खिशासाठी महत्वाचा आहे तेवढा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब महत्वाचा आहे. बरोबर आहे की नाही? आणि तो सेंद्रिय कर्बाची गरज आज वैदिकने काय केली, खऱ्या अर्थाने भरून काढली. नुसतं असं नाही आहे की बा त्या तुमच्या स्टिकरवरतीच फक्त काजू बदाम आहे, त्या आतमध्ये पण काजू बदाम आहे. काय वाटतं सर? हा, वैद्य साहेब बरोबर आहे का? नाही, आम्ही घेतला ना अनुभव त्याचा. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला महाग वाटत होतं. महाग कोणत्या अर्थाने वाटत होतं की जेवढा आपण खर्च करतोय त्या पटीमध्ये त्याला रिझल्ट मिळेल. पण आज इथं तुम्हाला काय दिसतंय?
तर काय म्हणजे तुमचं काय रेट गेलं म्हणले 10 रुपये गेलं आज 10 रुपये गेला. 10 रुपये म्हणजे आता उन्हाळा लागल्यामुळे थोडस म्हणजे 40,000 रुपये झाले ना हो पहिल्या तोडे किती झाले 40,000 त्या अगोदर पण त्यांनी म्हणजे जे त्यांचे पेशंट लोक येतात त्यांना विकलेले असे तरी तसे ते खूप अजून तुम्ही आमच्या संपर्कात नाहीये तुमची पपई जर आम्हाला माहित झाली तर आम्ही तुम्हाला एक प्लॅटफॉर्म पण उभा करून देऊ हा सगळ्यात मोठी संपत्ती शरीर संपदा आरोग्यम धन संपदा हे महत्वाचं आहे आणि आरोग्याची धनसंपदा असेल तरच तुमची शत्रुबुद्धीचा विनाश होईल प्रत्येकाच्या मनामध्ये जी शत्रुबुद्धी ती कशामुळे माहिती का तुमचं काय आरोग्य नाही रोगट माणूस दुसऱ्याबद्दल चांगला विचार करू शकत नाही काय म्हणजे तुमचं कर्जबाजारी माणूस कधी दुसऱ्याचं सुख बघू शकत नाही दुसऱ्याची समृद्धी बघू शकत नाही तो देशाच्या आणि समाजाच्या काही कामाचा नाही काहीच कामाचं नाही कर्जबाजारी माणूस बरोबर आहे की नाही तसं आहे आज खऱ्या अर्थाने एसीटी वैदिकमुळं गाईच्या गोठ्यात म्हणा किंवा तुमच्या शेतात म्हणा काही येऊ राहिली समृद्धी आणि म्हणूनच मी काय म्हटलं तुम्हाला शरीराला पण आरोग्य तेव्हाच तुमच्याकडे धनसंपदा येते आणि सर्वात महत्त्वाची गोष्टी तुमच्यामध्ये शत्रुबुद्धी काय होती संपून जाते दुसऱ्याचं पण भलं व्हावं असं वाटत आहे की नाही आणि अशा प्रकारचा जो आरोग्याचा आणि समृद्धीचा दीप जे आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये लागला पाहिजे हीच आमची एसीटी वैदिक परिवाराची मनापासून इच्छा आहे धन्यवाद आता ही जी झाली बरोबर की नाही तुम्ही बेसल डोस टाकून किती दिवस झाले त्याचा 1 महिने झाले बरोबर यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का जादू त्यांना रिपीट करा सांगितलं चला आता इथून इथे गॅप पडला का नाही हो हा गॅप पडला एवढं ड्रॉपिंग तयार झालं हे ड्रॉपिंग करण्याचं कारण काय माहिती तुम्हाला तुम्ही जो बेसल डोस भरला तो इथून इथपर्यंत पुरला इथून पुढे बेसल डोस काय झाला संपला मग संपला गॅप तयार झाला तुम्ही परत जर गॅप फिलिंग केलं परत इथून पुढे बेसल डोस तुमचा कामाला येणार म्हणजे तुम्हाला माल पाहिजे तेव्हा माल चालू करता येईल एवढी ताकद तुमच्या बेसल डोस मध्ये आहे मग तुम्ही आता रिचार्ज केला तर तुमचा मोबाईल परत चालू होईल तुम्ही आता मध्ये रिचार्ज नाही मारला सगळे आउट गोईंग कॉल बंद झाले कळलं का मग तुम्हाला इनकमिंग कॉल चालू आहे परंतु तुम्ही रिचार्ज नाही मारला म्हणून आउट गोईंग बंद झाले बरोबर की नाही आणि तुम्ही जर रिचार्ज नाहीच मारला तर हे इनकमिंग सुद्धा बंद होते काही दिवसांनी खरं खोटं आहे आणि म्हणून नंतर मग काही दिवसांनी डायरेक्ट मोबाईल खराब होत जाईल कारण न वापरल्यामुळे मग व्हायरस येईल म्हणजे काय की तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता जर परत बेसल डोस भरला तर तुम्हाला बेसल डोस किती क्षेत्र आहे म्हटले 1.5 एकर हे 1.5 एकर आहे ना आणि 1.5 एकरमध्ये समजा तुमची झाडं किती आहे अर्धाच एकर आहे बरोबर आहे ना अर्धा एकर टोटल 3 एकरचा प्लॉट आहे ना आपला 3 एकर हा म्हणजे पूर्ण पपईचा हो नाही मग पूर्ण पपईचा प्लॉट तुमचा 3 एकरचा आहे 2000 झाडे त्याच्यामध्ये झाडं किती आहे 2000 पपईचे 2000 पपईचे म्हणजे जवळजवळ तो 2 एकरचा प्लॉट आहे बरोबर आहे याला तुम्ही जर सिलाची ट्रीटमेंट जर दिली सर तरी काम होऊन जाईल ना सिलाची ट्रीटमेंट काय म्हणता किती आहे एक 10,000 मध्ये बसते 10-15 मध्ये हां 10-15 टाकले परत ती 3-4 फ्लॅश एकदम पॉवरफुल येते वर हे बघा याची पण चांगली क्वालिटी होईल याची पण साईज होईल आलं लक्षामध्ये ह्या झाडाचं अनालिसिस जर आम्ही केलं तर आपण काय सांगतो की आता जर याला जर ह्या जागेमध्ये प्रत्येक झाडाची तुमची कंडिशन हीच आहे की एवढ्या जागेतला माल काय झाला ड्रॉपिंग झाला आता तुम्ही मोजलं याच्यामध्ये किती फळं असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर आहे तिकून पण 4-5 असतील म्हणजे 10-12 फळं त्याचे गळाले आता 10 फळं जे आहे 10 फळं एक फळ किती किलो आहे 2 किलो कमी 2 किलो म्हणजे 20 रुपयाचं मग 10 फळं केवढे झाले केवढे झाले 200 रुपये झाडं किती आहे गुणिले 200 रुपये किती झाले 4 लाख रुपये किती 4 लाख रुपये बेसल डोस केवढ्याचा आहे 40,000 तुम्हाला हे झालेलं नुकसान किंवा एखादा शेतकरी आहे त्याची गाय भाकड राहिली तर भाकड काळामध्ये त्याचं झालेलं जे नुकसान आहे जे त्याला मिळालंच नाही त्याच्या कधी हिशोबात आणि म्हणून इथंच सर्वात मोठी गरिबी आहे शेतकऱ्याची सर्वात मोठी गरिबी सर्वात मोठं दारिद्र्य कुठं लपलेलं आहे माहिती आहे का जे त्याचं होतं पण ते निसर्गाने काढून घेतलं तिथं सगळ्यात मोठं नुकसान आहे कोणतं की ते तुमचं होऊ शकलं असतं पण तुम्ही करू शकले नाही थोडक्यात हे जे तुमचे 4 लाख रुपये हे 4 लाख रुपये तुम्हाला फक्त किती घालायचे होते 40,000 आणि ते तुम्हाला मिळाले पण होते पहिले 40,000 त्यात घातले असते तर हे 4 लाख रुपये उगवले असते आणि वरून झाड सुद्धा कसं असतं नवं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की हे मधले फळं गायब कशामुळे झाले तुमच्याकडे जे ताकद दिली होती ती काय झाली संपली ती कमी नाही पडली आता संपली ती म्हणजे तुम्ही जर वारंवार रिसायकल कर दिली चार्जर म्हणजे काय तुमचा मोबाईल डिस्चार्ज झाला का चार्ज करा डिस्चार्ज झाला का चार्ज करा तर तो कंटिन्यू चालवतो बरोबर आहे की नाही परंतु तुम्ही जर तो कंटिन्यू चालवायचा समजा दिव्यातलं तेल संपायच्या आत जर तुम्ही जर तेल टाकलं तर तो वात तुमची विझणार नाही तशी ही वात आहे ही काय आहे
वाती, आणि हा काय आहे दिवा, आणि ही त्याची ज्योत आहे. हे वातीची काय आहे ज्योत आहे. ही ज्योत तेव्हाच चमकल जेव्हा त्या वातीला काय आहे खाली तेल, आणि तेल काय आहे एस्टिक वैदिकचं बेसल डोस. तयार झालेली, आणि इथचा कलर पहा, सगळ्यात मेन गोष्ट कलर पहा. असा पपईचा कलर राहतो का मार्केटमध्ये? गोल्डन कलर आहे, हा एकदम चमक, आणि हातामध्ये किती किती सॉफ्ट वाटते बघा पपई. तुम्ही इतर पपया घ्या, हातामध्ये अशा दगडासारखे वाटतात. ही वजनदार तरी पण सॉफ्ट वाटते. काय आता ही पपई वजनदार आहे बरं का सर, परंतु जसं बाळाचं वजन आईला लागत नाही ना, तसं एवढी सुंदर आहे ना, असं याचं वजन नाही लागत हाताला. जे तिचं ते काय काय म्हणतो आपण, तिची क्वालिटी एवढी सुंदर आहे, बरोबर आहे की नाही? आणि आत्ताच तोडलं ना आपण तुमच्या समोर. हा हो, स्पाइन सेंटर मधून असते, म्हणून ती दबल्यावरती खालचा पायाला मुंग्याचा का हा जो म्हणजे हे डोकं आहे पाठीमागचा भाग, आणि याच्यात आतून स्पाइन असते, तिथं स्पाइन मधूनच असते. आणि त्याच्या ह्या लॅटरल म्हणजे छोट्या उपवाहिन्या ज्याला म्हणतात त्या प्रत्येक मणक्यातून बाहेर निघाल्या असतात. बरोबर. सर्वाइकल एरियामध्ये डोकं आणि तुमच्या हाताच्या बाजूला जातात. थोरासिस एरियामध्ये मग आपलं कोलन, पोटाकाचे हृदय वगैरे, आणि लंबर एरियामध्ये मग तुमचे पाय, पेल्विक, कंबर वगैरे इकडे जातात. म्हणजे L1 L2 वगैरे त्याला कोणत्याला म्हणतात? लंबरचा जो भाग आहे म्हणजे हा जो फॉल्स रिव आहे, याच्या पाठीमागून सरळ जर पाठीमागे गेलो तर हे 5 मणके पाठीमागचे, कमरापाशी जे 2 डॉट असतात ना, तिथून वरती जर मोजत गेलं तर 5 मणके, 1 2 3 4 आणि 5. हा L1 म्हणजे लंबरचा पहिला मणका तो L1, लंबरचा दुसरा म्हणजे 2 L2 असं 3. हे थोरासिसचे 12 मणके, हा सिटी जंक्शन, हा सिटी जंक्शन, आणि हे सर्वाइकलचे C1 C2 C2, हा हे मानेचे, हे डोक्यापासून इथे खाली. आता एकंदरीत तुम्ही जेवढी माहिती सांगितली आम्हाला, याच्यामध्ये जे काही समजा आता आपण बघतो की केमिकलचा वापर चाललाय सगळीकडे, तर याच्यामध्ये ज्यावेळेस आता आम्ही आयुर्वेदाकडे वळलोय किंवा शेतकऱ्यांना वैदिककडे वळवतोय, तर जे शेतमाल असेल किंवा चारा असेल किंवा तुम्ही मिलचाळीचा अनुभव पाहिला असेल, एकंदरीत काय वाटतं तुम्हाला प्राथमिक तुमच्या अनुभवावरून? नाही, आता केमिकलमध्ये काय झालं, केमिकलचं जे काही प्रोडक्ट खाऊन लोकांची क्रयशक्ती जी आहे, म्हणजे वर्क स्टॅमिना ज्याला म्हणतो आपण, तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. जे पूर्वी जेव्हा भाजीपाला किंवा पूर्वीच्या स्वयंपाकामध्ये जी टेस्ट होती, त्यात चांगल्या प्रकारचे कॉम्बिनेशन असलेले मसाले टाकून सुद्धा ती टेस्ट येत नाही आज. तुम्ही आम्ही लहानपणी जे मसाले खाल्ले, आपल्या भाज्या खाल्ल्या, त्या नुसतं मीठ मिरची टाकून सुद्धा त्याला टेस्ट होती. आता अनेक प्रकारचे मसाले मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, अनेक ब्रँड उपलब्ध आहे, तरीही ती चव नाहीये. तर तसं ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये ताकदच नाहीये किंवा निकस ज्याला आहार म्हणून, असा आहार खाऊन माणूस कसा काय शक्तिवान होऊ शकतो? तर त्याला असे काही प्रोडक्ट जे आहे की ज्याला नैसर्गिक प्रोडक्ट म्हणा किंवा नैसर्गिक ताकद असलेले प्रोडक्ट आपल्याला खाण्याची गरज आहे, तेव्हा लोक निरोगी होत जातील. नाही तर आजारी लोकांची संख्या काही कमी नाही मार्केटमध्ये. म्हणजे थोडक्यात निकस आहार भेटणं ही फार मोठी गंभीर समस्या. हे तुमचं तूप आहे ना? हे तूप आहे आपलं सर. बरं, हे तुम्ही पूर्णपणे आपल्या तुमच्या देशी पद्धतीने बनवता सगळं? हो, त्याचा वास बघा तुम्ही कसा आहे. इथून खाली सॉलिड आहे, इथून वरती. नाही, आता ते गरम करून थोडस हे केलं. अच्छा, घट्ट झालं का मग ते थोडं? आता जास्त गरम केले ना, म्हणून तसं दिसतंय. ते तुमचं नॉर्मली पाहिलं तर कसं दिसत आहे? खाली सॉलिड पार्ट असतो, वरती लिक्विड असं असतं ना? तसंच असतं. चमक वगैरे एक नंबर आहे. चमक म्हणजे त्याचा नुसतं डबा खोलला तर कमीत कमी खोल्यात 20 फुटावरती वाजत. बरोबर. शेवटी काय सांगा तुमच्या एकंदरीत अनुभवावरून? आता आम्ही जे तुमचे जे प्रोडक्ट वापरतोय त्याच्यावर आता आपली बरीच चर्चा झालीच आहे. पपईमध्ये, केळीमध्ये बऱ्यापैकी आम्हाला त्याचे रिझल्ट भेटले, आणि गाईंडमध्ये पण आपले बऱ्यापैकी आम्हाला त्याची चमक, दुधाची गुणवत्ता आणि शेणाचा जो वास जो कमी झालेला आहे, सुगंध जो वाढलेला आहे, तो बऱ्यापैकी चांगला. औषधी गुणधर्म चांगले वाढले. औषधी गुणधर्म शेतीमध्ये जर 100% अजून ताकद लावली तर मला वाटतं तुमचं झाडवर पासून खालपर्यंत लगडलेलं असेल. म्हणजे थोडक्यात जे जैविक, मी नेहमी प्रचार करत असतो की जे नुसतं आम्ही म्हणतो की गो आधारित शेती, पण गो आधारित शेती करत असताना त्या गोमधून मिळणारं जे काही शेण आहे, ते पण मूत्र आहे, ते पण सकस पाहिजे गोमूत्र.
आणि ते जर सकस आणि हे असेल तरच तुम्ही त्याच्यावर आधारित केलेले जे काही तुमची गोअमृत असेल किंवा तुम्ही त्याच्या आधारित तुम्ही जे काही तयार करता स्लरी असेल जीवामृत असेल त्याचा तुम्हाला फायदा होईल. आता मग आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे अगोदरही तुमच्याकडे सगळी व्यवस्था होती पण तरी पण तुम्हाला शेतीमध्ये पपईमध्ये ते सेटिंग मिळत नव्हतं किंवा समस्या होत होती. याचं मेन कारण काही नायट्रोजन मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नायट्रोजन सिंथेसिस जास्त होतं. ज्यावेळेस आपण नुसतं शेण वापरतो नुसते शेणामध्ये कस नसतं आणि मग तो कस निर्माण करण्याचं काम मिल्क चार्जर बी करतं आणि RLPH शेतामध्ये करतं. अशा पद्धतीने जर वापर केला तर तुमची शेती पण सुंदर आणि सकस होऊ शकते. असं एकंदरीत तुमचं लक्षात आलंय का? नक्की तसंच. तुमचं काय याच्यावरती अभिप्राय आहे? नक्कीच फायदा होईल शेतकऱ्याला. तर शेतकरी मित्र आज आपण डॉक्टर साहेबांच्या इथे आज आलो. त्यांनी त्यांच्या इथे सह्याद्री आरोग्य वर्धनमध्ये ते ज्याप्रमाणे त्यांच्या गोशालेमध्ये सुंदर त्यांनी काम केलं इथं भरपूर त्यांचे सर्टिफिकेट्स तुम्ही बघू शकता वरती लावले बघा. तर जगमोहन परदेशी तुम्ही प्रॉपर इथलेच का? इथलेच सर. तिथलेच आहे. आमचे आजोबा पंजोबा शेतकरी होते. अच्छा. तर मग तुम्ही याच्यामध्ये ते काही म्हणजे काम करताय आज आणि हे काम खरोखरच खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ज्यावेळेस SCT वैदिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केलाय त्याची ताकद नक्कीच अनेक पटीने वाढली. तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी यातून नक्कीच काहीतरी धडा घ्यावा आणि एक आदर्श घेऊन त्यांनी पण त्याच्या शेतीमध्ये चांगली सुधारणा करावी. काय वाटतं? खरी गोष्ट. तुमचं काम तुमच्या पद्धतीने चालू होतं. तुमचा आमचा परिचय आहे का कधी? आज आमची पहिली भेट आणि पहिल्या भेटीमध्येच तुमच्याकडनं एवढी सगळी माहिती मिळाली. छान वाटलं. नक्कीच आम्ही यातून तुमच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न करू आणि असाच वारसा जो आहे स्वर्गीय डॉक्टर राजीव दीक्षित जे आहेत त्यांच्याकडनं मिळालेली जी प्रेरणा आहे तर मी पण त्याचा एक थोडासा एक साधक आहे. त्याप्रमाणे त्यांचे विचार मला पण खूप आवडले. पहिल्या मी त्यांचे विचार खूप ऐकलेले आणि खरंच त्यांची तळमळ पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण एक खारीचा वाटा उचलूया. धन्यवाद. तुमचा परिचय द्या. तुम्ही पूर्वीपासून तूप करता बरोबर आहे ना? तुम्हाला सर्व पंचगव्यासाठी सर्व गोष्टी गरजेच्या असतात. मिल्क चार्जर चालू करण्याच्या पूर्वी 4-5 महिन्याच्या पूर्वी आणि आता तुपामध्ये क्वालिटीमध्ये काय प्रोडक्ट आपण गाईला वापरतो पावडर 4 महिन्यापूर्वी खूप कमी निघायचं आता वाढलं असं काही तुझा अनुभव आहे का? वाढले. किती दिवसापासून? 8 दिवस. किती फरक पडलाय? म्हणजे तरी पण साधारणतः तेवढा वाढ झाली. म्हणजे तुम्ही समजा असं समजूया का जर 1 लिटर निघत होतं आता 1600 ग्रॅम निघतो. अरे बापरे. क्वालिटीमध्ये पण जाड देतो साय वगैरे चांगली आणि तुपाचा जो कलर आहे तो एकदम चमकतो. तुम्ही तुपाची जी चव आहे किंवा त्याची क्वालिटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खाताना काय एक्सपिरियन्स? चांगलं येतो. आता पण आम्ही तुम्हाला आता दाखवलं म्हणजे आता मी सकाळचं ताजं आहे कळवलेलं आहे. अरे वा. आणि तुमचे जे ग्राहक आहेत त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स एवढ्यात चांगलं वाटतंय कारण ते 1-2 किलो एक ग्राहक घेऊन जातात. तू त्यांना त्याच्यामुळे बेनिफिट आणखी वाढतंय. तुम्ही पपया वगैरे खाल्ले असतील तुम्हाला टेस्टमध्ये काय वाटलं? चांगलं पपईची टेस्ट पण चांगली. तुमच्या औषध आहेत का?